झालं पण ते म्हणताय की बरे त्याला काही कम्युनिकेशनसाठी दूर करूया. प्रतिमा पूजन भी करून गणेश दादा थांबा एक सेकंड या जवळ या ना पुढे या ना तिथं बस तुम्ही सतीश हो ह्या साईडनं या असं म्हणणं आहे. फुलं घेतली असते दोन. आहे ना हार घ्या फोटो घे तिकडे पाठवून दे. दादा समोर मान्यवरांचा एकदा दोरा टाळ्यांचा कडकडाट उद्भवतो. एक मिनिट या चंद्रालाच पुढे या पुढे सर्वांनी टाळ्यांचा गजरात आपल्या प्रमुख वक्त्यांचे स्वागत करावे. ते गुच्छ समोर समोर का प्रेक्षक हो, तुम्ही मान्यवरांना दिलेला प्रतिसाद प्रेक्षक हो, टाळ्यांची कमतरता वाटत आहे, तरी टाळ्यांची कधी कमतरता मध्ये होता. तुम्ही टाळ्यांच्या स्वरूपात दिलेला प्रतिसाद हा मंचावरील उपस्थित मान्यवर कार्यक्रम राबवून घेणारे आपले सर्व कार्यकर्ते यांना नेहमीच उत्साह देणारा असतो. टाळ्यांच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत नोंदवले. क्या बात है एक मिनट समोर का आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाचं पाठवणे माझ्याकडे आलेलं आहे. माझं नाव श्री अजय जगन्नाथ पालके. आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष मान्यवर श्री गणेश रामदास शेळके, तसेच उद्योजक मुकुंद मुरलीधर म्हस्कर, त्यानंतर संतोष पुंडलिक विनंते व नानासाहेब घोडके, तसेच रमेश श्रीराम म्हस्कर, आपले सर्व प्रमुख पाहुणे आपणास मार्गदर्शन करणार आहेत. व आपले जे प्रमुख वक्ते आहेत पाटील साहेब, ते आपल्याला परिपूर्ण असं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आपण मुद्दाम म्हणून आमंत्रित केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या
लिंगायत धर्माचं आचारसंहिता काय आहे आणि बसवेश्वरांचे विचार काय आहेत व त्या विचारातून आपण काय साधायचं आहे ह्या गोष्टीसाठी आपण इथे सारे जमलेलो आहोत. तर लिंगायत गोष्टीमंत यांच्याद्वारा महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमाद्वारा लिंगायत गोष्टीमंत आम्हाला काय देऊ इच्छितात हे इथे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तर बसवण्णाचे विचार आमच्यापर्यंत पोहोचावे हाच त्यांचा स्वहेतू आहे. समता, बंधुता, समाज उन्नती, तसेच खरं सांगायचं झालं तर आजही समाजात आपल्या सुसंस्कार नांदत आहे. हे आपल्या प्रत्येकाच्या मनाला जाणवत असेल की आपल्या समाजामध्ये सुसंस्कार अजूनही जाणवत आहेत. या सुसंस्काराच्या आजच्या प्रवाहामध्ये आजचा जो प्रवाह आहे हा प्रवाह असा आहे की संस्कार हा विषय बाजूला जात आहे आणि तो अनायास न कळत बाजूला होतो. लक्षात घ्यावा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या मोहात पडतो, अपेक्षेमध्ये पडतो, त्यावेळेस हे जे संस्कार आहेत हे बाजूला होत जातात. तर कुठेही ह्या संस्कारांना तडा पडू नये हाच आजच्या कार्यक्रमाचा उद्देश दृष्टिकोन आहे. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांद्वारा हे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. कारण महात्मा बसवेश्वरांची देण एवढी आहे की ते पुरून उरेल एवढी देण आहे. शुद्ध पवित्र संस्कारमय विचार मनी केव्हा येतात हे फार महत्वाची गोष्ट आहे. शुद्ध पवित्र संस्कारमय विचार मनी केव्हा येतात तर घरात जेव्हा संस्कृतीचा वास असतो, जेव्हा घरामध्ये संस्कृतीचा वास असतो, हीच शक्ती आमच्या युवा मंचाच्या तरुणांमध्ये आहे. हीच शक्ती जी आहे आपल्या युवा मंचाच्या तरुणामध्ये जागृत झालेली आहे. बरं का, जीवनात संस्कार व सद्भाव या दोन गोष्टी ज्यांच्याकडे आहेत, लक्षात घ्या, जीवनामध्ये संस्कार व सद्भाव या दोन गोष्टी ज्यांच्यामध्ये आहेत, ज्यांच्याकडे आहेत, तो आर्थिक दृष्ट्या कितीही गरीब असला तरी त्याच्यासारखा सुखी आणि समाधानी कोणीही नाही. आणि अशांकडे सतत नित्य शांतीचा वास असतो. जिथे सद्भाव तिथे संस्कार तयार होतात. यातूनच घरामध्ये समाजामध्ये संस्कृती नांदते. मानवाला निरंतर उन्नत शिखरावर राहण्याचं मार्गदर्शन करते ती संस्कृतीची व्याख्या आहे. आणि संस्कार कशी उत्पन्न होतात? आपण बसतो, उठतो, खातो, पितो, चालतो, बरं का, आपलं जे वागणं आहे ते वागणं लहान मुलं घेत असतात आणि त्याला म्हणतात संस्कार. म्हणूनच कुटुंबात सर्वांनी एकमेकांविषयी सद्भावपूर्ण असं वागावे, यानेच मुलंही सुसंस्कारित होतात. यामुळे समाजातही संस्कृती नांदते. अशा सर्व गोष्टी आज आपणास समजावून घ्यायच्या आहेत, त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोडकपणा व अंधश्रद्धा यातील फरक समजून घेत अंधश्रद्धेचा त्याग करायचा आहे. ही शिकवण आज आपल्याला इथे घ्यायची आहे. कारण आपला आदर्श डोळ्यासमोर आपण काय ठेवलेला आहे? महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वरांनी ज्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण अंधश्रद्धेच्या गोष्टी त्यांनी बाजूला टाकलेल्या आहेत. प्रत्येकाविषयी आमची सद्भावना असावी, याच भावनेचा उदय व्हावा व सद्भावपूर्ण सदाचार महात्मा बसवेश्वर यांच्या आशीर्वादाने आमच्या स्थापित व्हावा, हा सर्व मुख्य हेतू आजच्या कार्यक्रमात आहे. लिंगायत गोष्टी युवा मंचचे सर्व तरुण मित्र लक्षात घ्या, हे नामाभिमान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणून लिंगायत गोष्टी युवा मंच असं नामाभिमान मुलांनी दिलेलं आहे.
नाहीतर प्रत्येक वर्षी दरवर्षी महात्मा बसवेश्वर जयंती जेव्हा ज्यावेळेस येते अक्षय तृतीयेला त्या प्रत्येक वर्षी हा उत्सव हे मुलं साजरा करीत असतात. पण ह्या वर्षी बसवेश्वरांच्या कृपेने त्यांच्या मनामध्ये सत्यता प्रकट झाली आणि त्यांच्या मनामध्ये काहीतरी असं आलं की आपण काहीतरी समाजासाठी या गोष्टी समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यासाठी आपण काहीतरी कार्यक्रम घ्यायला पाहिजे. बरं का, असं त्यांच्या मनात आलं. बसवेश्वर जयंतीच्या दिवशी दरवर्षी किती धर्म राहायचे? बसवेश्वर जयंतीच्या दिवशी किती मुलं आहेत, तरुण मुलं, हे 8-10 मुलं, 12-13 मुलं असे जमायचे आणि पूजा करायचे आणि बसवेश्वरांना नमन करायचे. असं ते बसवेश्वर जयंती दरवर्षी साजरी करायचे. पण ह्या वर्षी त्यांनी समाजामध्ये सावध्यामध्ये फिरून काही कुटुंबाला सहज आमंत्रित केलं, एक मनापासून आमंत्रित केलं. तर कमीत कमी तरुणांची संख्या ह्या वर्षी 40 ते 50 तरुण होते आणि त्यामध्ये महिलांचाही सहभाग होता. ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. तर सांगायचा हेतू असा आहे, या कार्यक्रमामुळे तरुण आयोजक मित्रांमध्ये अनायास अशी वृद्धी तयार झाली व आज आपण त्याचे फलित बघत आहोत की हा जनसमुदाय जो जमलेला आहे त्या जनसमुदायाकडे बघून एक आनंदाची लहर मनामध्ये तयार होतो की प्रत्येक जण अडचवून आणि आपलं कर्तव्य म्हणून इथे आलेलं आहे. बरं का, आज आपण त्याचे फलित बघत आहोत. हे तरुणांचे सद्विचार व एक विचार म्हणजे एकात्म भाव या शक्तीद्वारा महात्मा बसवेश्वरांचे विचार व आचार हे आज या व्यासपीठावरून आम्हाला कळणार आहे. यासाठी आमच्या आयोजक मित्रांचे आपण सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो. बरं का, मी तुम्हाला सूचना देणारच होतो की त्यांचं अभिनंदन आपण असं करायचं आहे की आपण टाळ्या वाजून, पण टाळ्या फार कमी पडल्या. मी माझ्यासाठी टाळ्या नाही म्हणतो. बरं का, या सर्व मित्रांसाठी आपल्याला टाळ्या हव्या असतात. तर खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. बसवेश्वरांचे विचार आचार हे आम्ही लिंगायत असून मी जवळपास विसरत चाललेलो आहे. तिथं मला असं खेदानं म्हणावं लागतंय. बरं का, की आपण लिंगायत असूनही बसवेश्वरांचे आचार विचार आज आपण विसरत चाललेलो आहे. ते बसवेश्वरांचे विचार आचार आज ह्या आयोजक तरुणांच्या माध्यमाद्वारा हे विचार आपण श्रवण करण्यात आपल्याला मिळणार आहे. महात्मा बसवेश्वर फक्त लिंगायतांचेच नव्हे तर संपूर्ण मानव जातीचे आदर्श आहेत असं मी मानतो. कारण मला वाचण्याची सवय आहे. बरं का, तर त्याच्यामधून मला असं मनामध्ये आलंय की बसवेश्वरांचे जे महान विचार आहेत हे महान विचार कोण्या एका संप्रदायापुरते नाहीत, की एका धर्मापुरते नाहीत, तर ते संपूर्ण मानव धर्माच्या कल्याणार्थ असे विचार आहेत. हेच आपली महानता आहे की आपण लिंगायत आहोत. त्यांनी जातीभेद नष्ट व्हावा. लक्षात घ्या, बसवेश्वरांचे म्हणजे महात्मे आहे. त्यांनी जातीभेद नष्ट व्हावा, स्त्री पुरुष समानता ही त्यांची मुख्य विचारधारा होती. त्यासोबत अनुभव मंडप अशा या संसदमध्ये स्त्री व पुरुष यांचा सहभाग होता. या संसदेत प्रत्येक विषयावर मंथनाद्वारे योग्य निर्णय होत असे. अनुभव मंडप कल्याण येथे होता. एका राजाचे मंत्री प्रधानमंत्री होते बसवेश्वर आणि एवढं असूनही त्यांनी कार्य समाजासाठी केलं. इतिहास फार मोठा आहे. आपल्याला आपले प्रमुख वक्ते सविस्तर सांगणारच आहेत. बसवेश्वरांनी जनसामान्यांना सहज आणि साधी शिकवण दिली. एकत्र या, चर्चा करा, सुसंवाद करा, स्त्रियांना समान अधिकार द्या. हा फार महत्वाचा त्यांनी अधिकाराचं वाक्य बोललेले आहेत. तसंच पुढे काय म्हणतात ते लक्षात घ्या. पंचसूतके पाहू नका, दलितांना समान संधी द्या,
जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका, स्वकष्टावर जगा. म्हणजे काय, आजच्या जमान्यात भ्रष्टाचार करू नका, वाईट वागू नका. स्वकष्टामध्ये ती सद्भावना तयार होते. बरं का, दगड धोंडे पिटू नका. तसेच म्हणतात पुढे, ज्योतिष, भविष्य, वास्तुशास्त्र, पंचांग या गोष्टी कधीच पाहू नका. आणि त्याच्याशिवाय आमचं पुढे एक पाऊलही धकत नाही. म्हणजे आपण बसवेश्वरांचा आदर्श काय घेतो आणि असं काय म्हटलं त्यांनी, याचाही आपण अभ्यास करायला पाहिजे घरी. बरं का, तसेच पुढे म्हणतात, अस्पृश्यता पाळू नका, रागावू नका, खोटे बोलू नका, कोणाची निंदा करू नका. दया हाच खरा धर्म आहे. नीती, नैतिकता आणि विवेकाने वागा. अंधश्रद्धा परिपूर्ण अशी सोडून द्या. शिक्षण घ्या. आज खेदानं म्हणावं लागतंय की तरुणांपेक्षा तरुणीमध्ये शिक्षणाची आवड खूप तयार होत आहे. बरं का, तर तरुण आणि तरुणी दोघांनी धार्मिक, आध्यात्मिक आणि भौतिक या गोष्टीचा मनापासून अभ्यास करायला पाहिजे. कारण धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीमुळे आपल्यामध्ये नीतिमूल्य, संस्कार, कसं वागावं, विवेक कसा असावा या गोष्टीमध्ये आपल्यामध्ये स्थापित होता. आणि भौतिक अभ्यासाने आपण जीवनचरितार्थ आनंदाने पार करू शकतो. तर स्वतःमधील दोष दूर करा. या छोट्या छोट्या सत आचरणात संबंधित ज्या बाबी आहेत यांच्यापेक्षाही त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. कारण परिपूर्ण त्यांचा इतिहास आपण मध्ये तिथे करू शकत नाही. पण जास्तीत जास्त आपले जे प्रमुख वक्ता पाटील साहेब आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे. तर आपले प्रमुख वक्ता माननीय श्री ललितजी पाटील याबद्दल आपल्याला सांगतील. त्यातून आपण आपली विचारसंहिता समजून घ्यायची आहे. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करताना लक्षात घ्या, एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करताना किती मेहनत घ्यावी लागते हे आपण सर्व जाणतो. त्यातही सर्वसामान्य व गरीब युवकांनी हे कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. तुम्ही जर नजर टाकाल कार्यक्रमाच्या आयोजकांकडे तर तुम्हाला त्याच्यामध्ये किती जण श्रीमंत दिसतील. एवढं असूनही त्यांनी धम्मक दाखवली. बरं का, कार्यक्रम आयोजित करायची. कारण याच्या मागचं कारण म्हणजे त्यांच्या मनामध्ये जो सद्भाव असा आहे की समाजाची उन्नती व्हावी व सोबत महात्मा बसवेश्वरांचे विचार जनामनात रुजायला हवेत ही त्यांची शुद्ध भावना आहे. स्वतःची परिस्थिती नसताना असा हा कार्यक्रम आयोजित करणे ही फार मोठी गोष्ट आहे. अशा कार्यक्रमाला खर्च किती हे आपण समजू शकतो. हे जाणून मी माझ्यातर्फे सांगतोय, मला त्यांची काही सूचना आली नाही. त्यांची मला काही सूचना आली नाही. हे जाणून आपल्या इच्छेनुसार आपण तन, मन, धन यांनी या युवकांना, गोष्टी युवा मंचाला सहकार्य करावे. कारण त्यांच्या मनामध्ये अजून पुढचे कार्यक्रम घेण्याची इच्छा आहे व त्या कार्यक्रमाला साठी त्यांना त्या गोष्टीचा उपयोगही होईल. एवढे बोलून माझे प्रास्ताविक मी इथे संपवतो. जय बसवेश्वर महाराज. स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ आपल्या पोराच्या पाठीशी ते स्वप्न दिवंगत ठेवणारे शहाजीराजे भोसले आपल्या वडिलांनंतर स्वराज्याचं ते युलाचं स्वप्न अवगत पेलत धरून सतत उरात भगवा रोवून आपल्या वडिलांचं ते स्वराज्य तेवत ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज. खर तर म्हणावंसं वाटतं, खरी विद्येची देवता आम्हा कळली असती काय,
खरी विद्येची देवता म्हा कळली असती काय, माझी सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय, त्या माझ्या सावित्री माता. तर आजपर्यंत ऐकलंय, आजपर्यंत आम्ही ऐकलंय, आजपर्यंत एखाद्या राजाच्या घरातून राजपुत्र जन्माला यायचा, तो राज्याचा राजकारभार करायचा. पण या महाराष्ट्राच्या मातीत मतांच्या माध्यमातून आपला राजा जन्मास येऊन लोकांची लोकशाही खऱ्या अर्थाने समाजात रूढ करणारे. अरे आजपर्यंत चातुर्य वर्णीय वर्ण व्यवस्था होती, त्या वर्ण व्यवस्थेच्या इमारतीचे सपाटीकरण करण्याचे काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवांनी केलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर आता बाबा म्हणाले की कार्यक्रमाचं आयोजन गरिबांनी केलंय, त्याला छेद देऊन मी म्हणेल की गरबा घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरवू, गरबा घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरवू, पोटाला देऊ चिमटा भले उपवाशी मरू, पण आमच्या बापाची जयंती बाप्पाची जयंती संकेतच साजरी करू. कारण कुठेतरी आम्ही कमी पडतो. लोकांच्या बापाचा इतिहास मनभर कणभर होता, सांगताना त्यांनी मनभर करून सांगितला, पण आमच्या बापाचा इतिहास बसवप्पांचा इतिहास हा मनभर होता, पण सांगताना आम्ही कमी पडलो. खरं तरी खेदाची गोष्ट आहे. बाबांनी सांगितलं गरिबांनी कार्यक्रम आयोजित केलाय. मी छेद देऊन सांगेन, जे श्रीमंत असतात ती फक्त राजकारण करतात आणि गरीब लोक चळवळ जिवंत ठेवतात. खरं तर चळवळ जिवंत ठेवण्याचं कार्य आजपर्यंत समाजात गरीब लोकांनीच केलंय. जे खरोखर गरीब आहेत आणि ज्यांना कुठेतरी समाजाची जाण आहे, तीच लोक समाजात क्रांती करतात. खरं तरी गोष्ट सांगतो, चौथी इयत्तेत शिकणारं पोरग होतं, चौथ्या इयत्तेत शिकणारं पोरग होतं. घरी 18 दारिद्र्य होतं. 3 भावंड घरात होती. मोठ्या थोरल्या भावंडाचं निधन झालं. निधन झाल्यानंतर थोरल्या भावंडाचं निधन झालं. निधन झाल्यानंतर लहान बहिणीला प्रश्न पडला. लहान बहिणीला कौतुक वाटलं. खरं तर कुठेतरी आपल्या समाजात मौत झाल्यानंतर आपण दुःख मिरवत असतो, पण त्या बहिणीला आनंद याच्याकरता झाला की आता 4-5 दिवस 10 दिवस आपल्याला काहीतरी खायला मिळणार आहे. पाणी वाटपाचा कार्यक्रम थांबवून घ्या. त्या बहिणीला आनंद झाला की आपल्या घरात मौत झाल्यानंतर आपल्याला काहीतरी गोडधोड खायला मिळणार आहे. कारण घरी 18-20 दारिद्र्य होतं. घरात 2 वेळची चूल पेटत नव्हती. त्यावेळेस 10-15 दिवसाचा तो सोपस्कारावरून ज्या वेळेस घरात शांतता झाली, घरात आई, एक लहान भाऊ आणि त्याच्यानंतर ती बहीण राहिली, त्यावेळेस ती आई ती बहीण, ती मुलगी आपल्या आईला म्हणते, आई आता आपला दुसरा भाऊ कधी वारणार. त्या आईला प्रश्न पडतो, ही असं का म्हणाली. त्यावेळेस आई त्या मुलीला विचारकर्ती झाली, तू असं का म्हणालीस की दुसरा भाऊ का वारणार आहे. त्यावेळेस त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती सांगायला लागली, अगं जोपर्यंत आपला भाऊ जिवंत होता, जोपर्यंत आपला भाऊ समाजात खेळत होता, वावरत होता, त्याच्या पायात चप्पल नव्हती, त्याला त्यावेळेस चप्पल कुणी दिली नाही. अगं त्यावेळेस त्याच्या पोटाला भूक लागत होती, त्याला 2 वेळचे घास कुणी दिले नाही. पण ज्यावेळेस आपला भाऊ वारला, त्यावेळेस गौरीच्या 4 खंडांवरती आघाडीत घास टाकणारा आपला समाज आहे. कुठेतरी म्हणावं असं वाटतं, जिंदा बाप को रोटी ना देवे मरे बाद बचतायो, जिंदा बाप को रोटी ना देवे मरे बाद बचतायो, मुठभर चावल घर पे फेका कौवा बाप बनायो. खरं तर बसवप्पांनी सांगितलंय की आघाडीत घास टाकणं, आघाडीत घास आपण टाकतो, आघाडीत घास टाकतो. आपल्याला वाटतं आपल्या पितरांना शांतता मिळाली, आपल्या पितरांचं पोट भरलं. पण माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. एक प्रश्न आहे, मेलेला माणूस कधी मेला हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला हे माहिती नाही आपण जो घास टाकतोय. आजपर्यंत आपण म्हटलं की राजाच्या पोटी राजकुमार जन्माला येतो, राजाच्या पोटी राजकुमार जन्माला येतो, वाघाच्या पोटी वाघ जन्माला येतो, सिंहाच्या पोटी सिंह जन्माला येतो. मग मेल्यानंतर सर्वांचे पितर हे कावळेच कसे होतात, आम्हाला प्रश्न का पडत नाही. ज्यांनी आजपर्यंत समाजात भेद केला, आज मी उच्चवर्णीय म्हणतो तर चला ठीक आहे, मी उच्चवर्णीय म्हणतो, माझे पितर वाघ बनायला हवेत. कुणी त्याच्यापेक्षा अति उच्च म्हणतो, तो त्याचे पितर मोर बनायला हवेत. मग मेल्यानंतर सर्वांचे पितर कावळे कसे, हा प्रश्न आम्हाला का पडत नाही. कुठेतरी आम्ही बसवप्पांचा विचार मनात घेतो, बसवप्पांच्या विचारांना आम्ही जागर घालतो, बसवप्पांचे विचार आम्ही समाजात मांडत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात येते का की बसवप्पांनी कोणत्या गोष्टींवरती घात केलाय, प्रघात केलाय आणि कोणत्या गोष्टी समाजात रूढ केले. आजपर्यंत प्रत्येकाच्या घरात स्त्री जन्माला आली. पहिली पोरगी, पहिली बेटी ही धनाची पेटी आपण म्हणतो.
पहिली बेटी धनाची पेटी आपण म्हणवतो, पण आम्हाला एक गोष्ट लक्षात येत नाही की 2 मुलींच्या जन्मानंतर आपण तिसऱ्या मुलाची अपेक्षा करतो. अरे चला ठीक आहे, मान्य करू की बुवा आपण पहिली बेटी धनाची पेटी म्हणतो, दुसऱ्या मुलीचं कौतुक पहिल्या मुलीसारखं करत नाही, पण आपण लिंगायत म्हणून घेताना आपण आपला धर्म, आपला समाज, आपल्या समाजातील जे काही महत्वाचे आपले आद्यदैवत आहे त्यांची आपण पूजा करतो. खर तर सावद्यातील गोष्टी समाज युवा मंचाचं मला कौतुक करावंसं वाटतं की आजपर्यंत आमच्या तरुणांनी इतर महापुरुषांची जयंती ही नाचून साजरी केली, पण आमच्या सावद्या नगरीतील आमच्या युवा गोष्टी मित्रमंडळांनी बसवप्पांची जयंती नाचून साजरी न करता वाचून साजरी केली. खऱ्या अर्थाने कौतुकाची गोष्ट, कारण बसवप्पांना आपण डोक्यावरती घेतो, बसवप्पांना आपण डोक्यावरती घेतो. मी त्या पलीकडे जाऊन सांगेन, बसवप्पांना डोक्यावरती न घेता फक्त बसवप्पांना डोक्यात घ्या, खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महापुरुषांना डोक्यावरती घेतो, डोक्यावरती घेतल्यानंतर आपण त्यांना कधीतरी खाली उतरवतो, कारण एकदम डोक्यावरती गेलेली गोष्ट आपण जास्त काळ डोक्यावरती टिकून ठेवत नाही, आपण त्यांना खाली उतरवतो. पण जी गोष्ट खरं तर डोक्यात गेलेली असते ती कुठेतरी क्रांती करून आणते. खर तर महात्मा बसवप्पांचं जीवन कार्य आम्ही बघतो. महात्मा बसवप्पांचं जीवन कार्य बघत असताना त्यांनी समता, बंधुता, मानवता, अहिंसा यांसारख्या विचारांना कुठेतरी प्रेरित केलंय. आता आम्ही ऐकतो की बुवा भारत हा लोकशाही राष्ट्र आहे आणि भारत देश चालतो तर तो संविधानावरती चालतो. ज्यावेळेस मला आयोजकांनी विषय दिला, कार्यक्रमाची तारीख दिली, त्यावेळेस पासून ते आतापर्यंत बसवप्पांचा ज्यावेळेस जीवन कार्याचा अभ्यास करत होतो त्यावेळेस एकीकडे बसवप्पांचं जीवन कार्य दिसत होतं आणि दुसरीकडे स्वतंत्र भारताला संविधान बहाल करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला दिसत होते. बसवप्पांचं जीवन कार्य आणि सध्याच्या भारताचं संविधान दोघं एकच आहे. कुणीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं होतं की बाबासाहेब, तुम्हाला स्वतंत्र भारताचं संविधान लिहिताना त्रास झाला नाही का? भरपूर त्रास झाला असेल. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगू लागले की मला स्वतंत्र भारताचं संविधान लिहिताना थोडा पण त्रास झाला नाही, कारण माझ्या डोळ्यांपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. पण मी अपवाद ठेवून सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. त्याची निर्मिती जर संविधानात झाली तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांपुढे बसवप्पांचा आदर्श होता, म्हणून स्वराज्य निर्माण झालं. फक्त आम्ही अभ्यासक माणसं आहे, आम्ही अभ्यास करतो पण आम्ही पुस्तकांचा कधी अभ्यास करत नाही. ज्यावेळेस आम्हाला कार्यक्रमाची तारीख दिली, त्या तारीख दिल्यापासून ते आजपर्यंत आम्ही लिंगायत समाजाचा, गोष्टी समाजाचा अभ्यास तुमच्या सावद्या नगरीतील अभ्यास केला. खर तर पुस्तकांवरती बोलावं, आजपर्यंत लेखक अनेक झाले, नेते अनेक झालेत, लेखक अनेक झाले, ज्यांनी त्यांच्या परीने समाज ओढवला. जसं आपण शेतात एखादं पीक लावतो आणि पाटाचं पाणी ओढवतो, त्याच्या परीने तो समाज ओढवतोय. ज्याला समाज जसा सोयीचा वाटला तसा माणूस समाज ओढवतो. ज्याला वाटलं समाजाचा फायदा लिहावा तो समाजाचा फायदा लिहितो. म्हणजे ज्याची त्याची टेंडन्सी असताना माणूस समाज लिहितो. पण आम्ही ज्यावेळेस विचार मांडत असतो त्यावेळेस आम्ही पुस्तकांचा सहारा कमी घेतो आणि समाजातील जे गुणदोष आहे ते त्यांच्या पुढे आणून देतो. खर तर प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की लिंगायत समाजाचा कार्यक्रम, बसवप्पांच्या जयंतीचा जागर आम्ही करतोय. जागर करण्यासाठी एक मराठ्याचा पोरगा समोर येऊन बसवप्पांचे विचार मांडताय. मग कार्यक्रमाची प्रस्तावना करताना, कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मानवंदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशी, मानवंदना महात्मा फुलेंना कशी, मानवंदना सावित्रीबाईला कशी, मानवंदना माझ्या जिजाऊला कशी, मानवंदना माझ्या शिवाजी राजांना कशी. तर खरं सांगतो आणि आवर्जून एक गोष्ट सांगतो की छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, बसवप्पा, मी यांच्या रक्ताचा जरी वारसदार नसलो तरी मी यांच्या विचारांचा वारसदार आहे. एक वेळेस रक्ताचा वारसदार बेईमान होतो, तसा विचारांचा वारसदार कधी बेईमान होत नाही. खरं तर आम्ही जर बघायला जातो, आज आम्ही एक न्याय व्यवस्था अशा प्रकारची की 80 वर्षाच्या म्हातारीला कोर्टापुढे बघितल्यानंतर मला प्रश्न पडतो की 80 वर्षाच्या म्हातारीने कुणाचं नाव घेतलं असेल. त्या 80 वर्षाच्या म्हातारीला आम्ही विचारतो की आजी, तुमचं वय 80 वर्ष, तुम्ही कोर्टापुढे काय करताय? त्यावेळेस ती 80 वर्षाची म्हाताराजी आम्हाला सांगायला लागते, मी 16 वर्षाची होते त्यावेळेस माझ्यावरती बलात्कार झाला होता, आज मी 80 वर्षाची आहे, आज माझ्या केसचा निकाल आहे.
खर तर भारताची न्याय व्यवस्था, आमच्या देशाची न्याय व्यवस्था अशा प्रकारची आहे की 16व्या वर्षी बलात्कार होतो, 80व्या वर्षी आम्हाला निकालाची वाट बघावी लागते. पण बसवप्पांचा काळ जर आम्ही बघायला गेलं तर बसवप्पांचा काळ अशा प्रकारचा होता की ज्या बसवप्पांना प्रधानपद होतं, ज्यांना प्रधानपद होतं. खर तर बाबा म्हणाले होते की गरिबांनी कार्यक्रम आयोजित केला, बाबा गरिबांनी कार्यक्रम आयोजित केला, मान्य करतो. पण ज्यांच्याकडे प्रधानपद होतं त्यांनी समाजातील चालीरीती बंद करण्यासाठी आपल्या प्रधानपदाचा सुद्धा त्याग करायला मागे पुढे बघितलं. खर तर एक गोष्ट आवर्जून सांगतो की बसवप्पांच्या जीवनचरित्रावरती मी प्रकाश टाकत असताना ज्यावेळेस बसवप्पांचा मुंजीचा कार्यक्रम असतो, एक तुमचा विधी असतो, त्या विधी करत असताना बसवप्पांना समाजातील अनिष्ट चालीरीतींची एवढी चीड होती की त्यांनी ज्यावेळेस तो विधी पार पडत असताना, उपनयन विधी पार पडत असताना बसवप्पांनी एक डिमांड केली होती, एक मागणी केली होती की आमची ताई आमच्यापेक्षा मोठी आहे, तुम्ही आमच्या ताईचा सुद्धा तो विधी पूर्ण करा. ही गोष्ट त्या काळी पंडितांना कधी लक्षात आली नाही, त्या काळच्या पंडितांना कधी आवडली नाही आणि त्यांनी बसवप्पांना विचारलं तुम्ही चालीरीती मोडत आहात. त्यावेळेस बसवप्पांचं लहान असताना बसवप्पांनी काय केलं, बसवप्पांना तहान लागली होती. बसवप्पांना तहान लागली, त्यांचे वडील सोहळ्यात पूजा करत होते. बसवप्पांना तहान लागल्यानंतर ते आपल्या आईला म्हणू लागले, आई मला तहान लागलीये, मला पाणी दे. त्यावेळेस बसवप्पांची आई त्यांना सांगायला लागली, तुझे वडील पूजा करतायत, पूजा होऊ दे, त्याच्यानंतर तुला पाणी मिळेल. बसवप्पा आपल्या वडिलांचं निरीक्षण करत होते. वडिलांनी समोर पडलेल्या देवांना अक्षदा व्हायला सुरुवात केली, कुंकू व्हायला सुरुवात केली, त्यांना हार घालायला सुरुवात केली. बसवप्पा 5 मिनिटं गंमत बघत होते, 10 मिनिटं गंमत बघत होते, 20 मिनिटं, 1 तास बसवप्पांनी गंमत बघितली. त्याच्यानंतर बसवप्पांनी काय केलं, एक कुदाळ घेतली, एक पावडं घेतलं आणि थोडा गट्टे करायला सुरुवात केली. आपल्या घरासमोरील अंगणामध्ये बसवप्पांनी 15-20 गट्टे करून ठेवले. आपल्या वडिलांची पूजा झाली. बसवप्पांचे वडील बाहेर आले, बसवप्पांना विचारू लागले तू खड्डे का खोदले. त्यावेळेस बसवप्पांनी सांगितलं मला तहान लागली होती, त्यासाठी मी खड्डे खोदले, मला पाणी लागलं, मी पाणी प्यायलो आणि माझी तहान शांत झाली. तो बसवप्पांचे वडील म्हणाले अरे तुला तहान लागल्यानंतर तुला जर खड्डा खोदून जर पाणी प्यायचं होतं तर एक खड्डा खोदून तुझी तहान भागली असती. त्यावेळेस बसवप्पा म्हणाले अहो तुम्ही देवपूजा करत होता, 33 कोटी देवांना तुम्ही शेंदूर लावण्यापेक्षा एकावरती विश्वास ठेवून तुम्ही त्यांची पूजा केली असती. मी 15-20 गट्टे खोदले, मला माहितीये एका गट्ट्याने माझी तहान भागणार आहे, पण मी तुम्हाला उदाहरण देण्यासाठी आज 15 ते 20 गट्टे खोदून ठेवले, कारण तुम्ही असंख्य देवांची पूजा केली, तुम्ही एकावरती विश्वास ठेवायला हवा होता, तेव्हा मी एका गड्ड्यावरती विश्वास ठेवला असता. खरं मी काय करतो, एक दिवस कार्यक्रम आयोजित करून एक दिवस विचारांची देवाणघेवाण करून आपल्याला वाटतं कुठेतरी समाज सुधारणार आहे. पण खरं सांगू का, समाज सुधारण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, समाज सुधारण्यासाठी एका तासाची गरज नसते, समाज सुधारण्यासाठी असंख्य लोकांची गरज सुद्धा नसते. समाज सुधारण्यासाठी आणि समाजात काहीतरी प्रगती करण्यासाठी, समाजात काहीतरी चांगल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी फक्त एकटा माणूस पुरेसा असतो. काय करायचं, एक लहान पोरग खेळत होतं, खेळत असताना लहान पोरग आपल्या वडिलांना त्रास देत होतं. वडील त्याच्या ऑफिसात कामाला होते, वडिलांना कामावरती जायचं होतं. पोरग वडिलांना प्रश्न विचारून त्रास देत होतं. वडील पोराला म्हणाले मला माझं काम करू दे, तू तुझं काम कर. त्यावेळेस पोरगा आपल्या वडिलांना प्रश्न विचारत राहिला. पोरगा प्रश्न विचारत होता, वडिलांना प्रश्नांची उत्तरं देता येत नव्हती. पोरगा म्हणत होता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी. त्यावेळेस वडिलांनी शेजारी पडलेला कागद घेतला, जगाच्या नकाशाचे 4 तुकडे केले, असंख्य तुकडे करून आपल्या पोराच्या हाती तो जगाचा नकाशा दिला आणि त्याला सांगितलं अरे तू एक काम कर, तू हा जो जगाचा नकाशा आहे ना, हा जगाचा नकाशा तू पूर्ण कर आणि मग माझ्याकडे ये, तुला हव्या त्या प्रश्नांची उत्तर मी देईल. वडिलांना वाटलं जगाचा नकाशा आहे, आपण त्याची असंख्य तुकडे केले. पोराला हा जगाचा नकाशा जोडताना कमीत कमी 2-4 तास लागणार आहे, तोपर्यंत आपलं काम सुद्धा पूर्ण होणार आहे. वडील ऑफिसात गेले, घराशेजारी ऑफिस होतं. वडील ऑफिसात बसता तोवर पोरगा आपल्या वडिलांकडे धावत गेलं. वडिलांना म्हणालं बाबा तुम्ही जो मला जगाचा नकाशा दिला होता ना, त्याचे तुकडे मी जोडून पूर्ण केले. त्या वडिलांना आश्चर्य वाटलं, अरे आपण आपल्या पोराला जो जगाचा नकाशा दिला होता याचे आपण असंख्य तुकडे केले होते. असंख्य तुकडे केल्यानंतर सुद्धा आपल्या पोराने काही क्षणाच्या आत हा जगाचा नकाशा जोडून पूर्ण केला. वडील आश्चर्याने पोराला विचारायला लागले
लागले तर तू जगाच्या नकाशाचे असंख्य तुकडे जोडून पूर्ण केले आणि ते पण वेळेच्या आधी, हे तुला कसं काय शक्य झालं? त्यावेळेस ते पोरगा म्हणाला, बाबा तुम्ही मला तो जगाचा नकाशा दिला होता ना, तो जोडताना मी एक काम केलं. तुम्ही मला जगाचा नकाशाकडून तो जगाचा नकाशा फाडून दिला होता, मी जोडताना त्याला पलटलं, त्याच्या मागे एका माणसाचं चित्र होतं. मी आधी माणूस जोडला, जग आपोआप जोडलं होतं. खऱ्या अर्थानं जर समाजात प्रगती करायची असेल तर माणूस जोडा, जगात प्रगती नक्कीच होईल. आम्ही काय करतो, बसवप्पांची जयंती आली की स्वतःला लिंगायत बनवतो, गर्वाने सांगतो. आज मी तुमच्या पुढे फक्त बसवप्पा मांडणार नाहीये. बसवप्पा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची वारसदारी मी तुमच्या पुढे मांडणार आहे. खरं तर सर्व जे काही महापुरुष आहेत, सर्व महापुरुष एकमेकांच्या विचारांचे वारसदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं महात्मा फुलेंनी. त्यांची रायगडावरची समाधी शोधून काढली. त्याच्यानंतर महात्मा फुल्यांचा आदर्श घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. शाहू राजांचा आदर्श घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती बहाल केली. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेले. तर ही जेवढी काही महापुरुष आहेत, ही एकमेकांच्या विचारांची वारसदारी, रक्ताची वारसदारी, कुणी एका रक्ताची वारसदारी नाही. आणि मी खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो की आम्ही ज्या वेळेस एखाद्या समाजात एखादा विषय मांडत असताना आम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवतो की आम्ही एखाद्या पुरुषांच्या रक्ताचे वारसदार म्हणून मिरवत घेत नसू, पण आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून मिरवतो. कारण ही जी विचारांची वारसदारी खऱ्या अर्थानं समाजात जर क्रांती करायची असेल, तर समाजात जर काहीतरी उपक्रम राबवायचा असेल तर खऱ्या अर्थानं विचारांची वारसदारी ही लाख मुलाची. आज जर इथे जर कोणता वेगळा कार्यक्रम आयोजित केला असता तरी ते हजारोंच्या संख्येने समाज उपस्थित राहिला असता. पण आमच्या समाजाची एक शोकांतिका आहे की आमचा जो बापाचा इतिहास आहे, तो इतिहास मांडत असताना मी स्वतःला कधी वक्ता म्हणून घेत नाही, मी स्वतःला नेहमी भाट म्हणून घेतो. मी स्वतःला कधी वक्ता म्हणून घेत नाही, मी स्वतःला नेहमी भाट म्हणून घेतो. कारण आमच्या बापांचा इतिहास सांगायला हा भाट पुरेसा आहे. आमच्या बापांचा इतिहास गुणगान करायला हा भाट पुरेसा आहे. कारण विषय एक आहे, स्वतःला जर वक्ता म्हणून घेतला तर कुठेतरी गर्व निर्माण होतो. मला आयोजकांनी एक प्रश्न केला, कळत नकळतपणे एक प्रश्न आयोजकांचा माझ्या कानावरती आला की बुवा एखाद्या वक्त्याचं मानधन ठरलेलं असतं. आमच्या मानधनावरती, आमच्या पाकिटावरती कुठेतरी चर्चा झाली. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल इथल्या आयोजक मंडळींना की ललित कुमार पाटील आजपर्यंत मी गडचिरोली पासून पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर पर्यंत प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम केले. 19 फेब्रुवारी जो फेब्रुवारीचा महिना असतो त्या महिन्यात आम्हाला जेवणाचं रिकाम पण नसतं, जेवढे आम्ही महाराजांचे कार्यक्रम करतो. मी तुम्हाला एक सांगेन की पैशाच्या पाकिटापुढे विकला जाणारा हा ललित पाटील नाहीये. आम्ही फक्त विचारांचे वारसदार आहे, विचारांना जोपासतो. तुम्ही जर आमचे विचार ऐकून घेतले तर आम्ही तुमच्याकडून एक शब्द घेऊन जाऊ की आज जर समाजात लग्न असलं, आम्ही काय करतो, आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला येतो. द्यायला अशा प्रकारे येतो, आम्ही तुमच्याकडून पैसा घेऊन जाणार नाही. पैसा आज नेला, 2 दिवस खर्च करू, 2 दिवस आमची चैन करू, त्याच्यानंतर पैसा शून्य पडेल. पण मग विषय एक आहे की आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे येतो, विचार मांडतो, आम्हाला अपेक्षा फक्त एकच असते, अहो कुठेतरी आपला समाजात तळागाळात अजून सुद्धा खाली आहे. समाजातील एक पोरगा जर कुठे डॉक्टर झाला, समाजातील एक पोरगा जर कुठेतरी पोलीस झाला तर तो काय करतो, त्याचा एक वेगळा स्टेटस निर्माण होऊन जातो. ज्या समाजांनी आपल्याला नाकारलंय, ज्या समाजांनी आपली अवहेलना केली, आपण त्यांच्या पंक्तीत जाऊन बसतो. अंगात टाय कोट, सूट बूट, पायात बाटाचा बूट आल्यानंतर आपण स्वतःला इन केल्यानंतर माणूस स्वतःला एकदम सुशिक्षित समजतो. पण खरं तर अपवाद ठेवून एक मी गोष्ट सांगतो की आज जर समाजाला कुणाची गरज असेल तर ती सुशिक्षितांची गरज नाहीये, समाजाला सुसंस्कृत पिढीची गरज आहे. खऱ्या अर्थानं समाजात सुशिक्षित कमी असले तरी पण सुसंस्कृत घडायला हवे. एक गोष्ट सांगतो, एका विहिरीवरती 4 बाया पाणी भरत होत्या. पाणी भरत असताना एक बाई सांगायला लागली, माझा मुलगा कॉन्व्हेंट स्कूल मध्ये. एक बाई सांगायला लागली, त्या बाईचं पोरगं समोरून गेलं, ती बाई सांगायला लागली, अगं बघ तो जातोय ना, तो माझा मुलगा आहे, तो कॉन्व्हेंट स्कूल मध्ये. त्याच्यानंतर एक बाई तिचा पोरगा समोरून गेल्यानंतर सांगायला लागली, अगं माझा मुलगा आहे ना पुण्याच्या अमुक नामांकित कॉलेजमध्ये
अभ्यासाला आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या बाईचा मुलगा जायला लागला. ती तिसरी बाई सांगायला लागली, अगं माझा जो मुलगा आहे ना तो इंग्लिश मीडियमला आहे. चौथी बाई पाणी शेंदत होती, पाणी काढत होती, आपल्या हंड्यात पाणी टाकत होती. तोच त्या बाईच्या शेजारून तिचा मुलगा जात होता. त्या मुलाचं लक्ष आडावर पाणी भरणाऱ्या आपल्या आईकडे गेलं आणि तो अदबीनं आपल्या आईकडे गेला. आईच्या पायाजवळ असणारा हंडा त्याने आपल्या डोक्यावरती घेतला आणि आपल्या आईच्या पुढं तो पोरगा चालू लागला. तेव्हा ती बाई मागे वळून ती इतर बायांना सांगायला लागली, अगं तुझा मुलगा कुणाचा मुलगा कॉन्व्हेंट स्कूल मध्ये, अगं कुणाचा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये, अगं कुणाचा मुलगा पुण्याच्या नामांकित कॉलेजमध्ये शिक्षणाला आहे, पण माझा मुलगा आहे ना शेतात काम करणारा आहे. खऱ्या अर्थानं संस्कृती काय असते आणि सुसंस्कृतपणा काय असतो हे त्या मुलाच्या वागण्यातून दिसलं. खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला अशा तरुणांची गरज आहे. बसवप्पांच्या विचारांना आम्ही ज्या वेळेस जागरण करतो, बसवप्पांचे विचार ज्या वेळेस आम्ही समाजात मांडतो, बसवप्पांच्या विचारांना आम्ही ज्या वेळेस साथ घालत असतो, त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट लक्षात येते. आजपर्यंत बसवप्पांचा एक विचार एवढा महत्वाचा होता. बसवप्पांनी एक विचार अशा प्रकारचा मांडला होता की आपण एका पोपटाकडे जातो, तो पोपट एक कार्ड उचलतो आणि कार्ड उचलून आपलं भविष्य आपल्याला सांगतो. बसवप्पांनी या गोष्टीला नकार दिला. जो पोपट आपलं भविष्य सांगतो त्याच पोपटाला स्वतःचं भविष्य माहिती नसतं की कोणत्या क्षणाला मांजर त्याच्यावरती झडप घालून त्याचा घास घेणार. त्यांच्यानंतर बसवप्पांनी एक विचार सांगितलाय की समाजात आपण देवी देवतांचं स्थान आपण नाकारत नाही, पण कुठेतरी बसवप्पांनी सर्वात मोठा देव जर कुणाला मानला असेल तर माझा तुम्हाला एक प्रश्न असेल की आपण लिंगायत म्हणून स्वतःला पुरस्कृत करतो, आपण बसवप्पांचे रक्ताचे वारसदार म्हणून आपण स्वतःला पुरस्कृत करतो. माझा एक प्रश्न आहे की बसवप्पांनी सर्वात मोठा देव मानला कुणा? बसवप्पांनी सर्वात मोठा देव मानलं कुणा? बसवप्पांच्या विचारांनी, बसवप्पांच्या नजरेत सर्वात मोठा देव कोण? बसवप्पांच्या नजरेत सर्वात मोठा देव जर कुणी असेल आणि सर्वात मोठी गोष्ट जर कोणती असेल तर ती कष्ट आणि प्रामाणिकपणा. कष्ट, मजुरी या गोष्टींना बसवप्पांनी देव मानलं. कारण बसवप्पा नेहमी एक गोष्ट सांगायचे. बसवप्पांनी त्याच प्रकारे एका गोष्टीचा विरोध केला, भीक मागायचा. बसवप्पांनी एक गोष्ट त्यांच्या चरणात सांगितली की जर मी भिकारी जरी झालो आणि तुमच्या अंगणात जरी भीक मागायला आलो तरी मला सरळ सांगा की तू पुढचं घर घे, कारण कष्ट करून मी पोट भरेल आणि ते पोट, ती रोजी रोटी खऱ्या अर्थानं मला कामी येईल. आज आमच्या समाजात झालं काय की आम्ही काय केलं, आम्ही तळहाताच्या रेषांवर भविष्य शोधण्याचा प्रयत्न केला. तळहातांच्या रेषावरती आम्ही भविष्य शोधलं. माझ्या तरुणांना माझं एक सांगणं असेल की बसवप्पांचे आपण रक्ताचे वारसदार म्हणतो. मित्रांनो, तळहातांच्या रेषावरती भविष्य शोधणं या गोष्टीला बसवप्पांनी कडाडून विरोध केलाय, पण तळहाताखाली जी मनगट असतं त्या मनगटाच्या बळावरती आपण आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं या गोष्टींना बसवप्पांनी पुरस्कृत केलं. आज आम्ही काय केलं, स्वतःला लिंगायत म्हणून घेतलं. वडाच्या झाडाला फेऱ्या मारणाऱ्या माझ्या आई बहिणी इथे उपस्थित. खरं तर ती संस्कृती आहे, तुम्ही इतर समाजाकडून ते स्वीकारलं. मी तुमच्या श्रद्धेला कधी अंधश्रद्धा म्हणणार नाही, कारण कुठेतरी माझी आई, माझी ताई, माझी काकी कुठेतरी वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असते. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन, आपल्याला खऱ्या अर्थानं आपण जर वडाच्या झाडाला जर फेऱ्या मारतो तर तो जो काळ होता तो काळ उलटून गेला. आता काय झालं की आता आपल्या कपाळावरच्या कुंकवाला जर काही थोडी जरी इजा झाली तरी 108 नंबरवरती कॉल केल्यानंतर ॲम्ब्युलन्स आपल्या दारात असते. आता वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याची गरज नाही. माझं एक सांगणं असेल, तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात कारण सत्यवानाच्या सावित्रीचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवला. सत्यवानाच्या सावित्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पोटाला तुम्ही उपवाशी मारलं आणि तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या. ठीक आहे, मान्य करतो, आनंदाची गोष्ट आहे. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला जर आज इथं कुणी बसण्याचा जर अधिकार मिळवून दिला असेल तर त्या सत्यवानाच्या सावित्रीनं तुम्हाला इथं बसवून देण्याचा अधिकार मिळवून दिला नाही, तर तुम्हाला इथं बसवण्याचा अधिकार माझ्या ज्योतिबाच्या सावित्रीने मिळवून दिलाय. अरे वडाच्या झाडाला फेऱ्या मारून तुम्ही काय केलं, सत्यवानाची सावित्री जिवंत ठेवली. पण कुठेतरी माझ्या ज्योतिबाच्या सावित्रींना तुम्ही विचारात घेतलं का, हा माझा एक प्रश्न आहे. तुम्ही केलं का की आपल्याला खऱ्या अर्थानं स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार कोणी दिला? चूल आणि मूल च्या पलीकडे जाऊन तुम्हाला माणसात बसण्याचा अधिकार कोणी दिला?
जर तुम्हाला माणसात बसण्याचा अधिकार कुणी दिला असेल तर तो माझ्या ज्योतिबांच्या सावित्रीने दिलाय. तुम्ही सत्यवानाच्या सावित्रीचा आदर्श घेऊन वळाच्या झाडाला फेऱ्या नक्की मारा, पण एक वेळेस माझ्या ज्योतिबांच्या सावित्रीला तुम्ही मस्तकात घ्या, कारण माझ्या ज्योतिबाच्या सावित्रीने तुमचा उद्धार केलाय. खरी विद्येची देवता आम्हा कळली असती काय, खरी विद्येची देवता आम्हा कळली असती काय. आणि फुल्यांची सावित्री नसती तर आज मुलगी शिकली असती काय, फुल्यांची सावित्री नसती तर मुलगी शिकली असती. आज आपण काय केलं, ज्यांनी आम्हाला भरभरून दिलं त्यांना आम्ही विसरून गेलो. मी मगाशी सांगितलं की लोकांचं अनुकरण करताना आज मी जो समाज मांडतोय, समाज नावाची व्याख्या मी एक अशा प्रकारची मांडतोय की समाज म्हणजे फक्त लिंगायत धर्मापुरता. आम्ही काय केलं, बसवप्पा कोण होते, बसवप्पा कोण होते तर कोष्टी समाजाचे दैवत होते. बसवप्पांना आम्ही काय केलं, फक्त समाजापुरता मर्यादित ठेवलं. बसवप्पांना आम्ही काय केलं, समाजात पुरता मर्यादित ठेवलं. पण खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हटलं तर बसवप्पांना समाजाच्या पलीकडे नेऊन मांडा. खर तर इतर समाज आपले विचार स्वीकारायला तयार आहे, पण आपण सांगताना कुठेतरी कमी पडतो. आज इथून कार्यक्रम झाल्यानंतर जात असताना मला एवढी अपेक्षा असेल की पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन कराल त्यावेळेस तुम्ही ललित पाटील तुमच्याकडे यावा आणि तुम्हाला विचार सांगावे, अशी अपेक्षा तुम्ही करू नका. तुमच्या समाजातील 2-4 पोरं अशी तयार करा की जे आपल्या समाजाचा इतिहास आपल्या समाजाला सांगतील. अरे लोकांचं पोरग तुम्ही कळ्यावरती घेतलं, डोक्यावरती बसवलं, पण आपल्या समाजातील पोराला तुम्ही बोट पकडू दिलं का, हा प्रश्न तुम्हाला का पडत नाही. समाजात आपल्या समाजात देणारे पोरं भरपूर आहेत, समाजात विचार देणारी पोरं भरपूर आहेत. आम्ही आज चला ठीक आहे, आज आपण बसवप्पांच्या विचारांचा जागर केला. आता आपण एक काम करा, आता असाच एक उपक्रम पुढे राबवा की बसवप्पांच्या विचारांना फक्त वर्षातून एक वेळेस आम्ही साथ घालू नका, तर आठवड्यातून 2 वेळेस, आठवड्यातून 3 वेळेस ही जी काही लहान भावंड आहे यांना एकत्र जमा करा, यांना एकत्र जमा करा आणि यांना एकत्र जमा केल्यानंतर त्यांना विचारांची देवाणघेवाण करायला लावा. खऱ्या अर्थानं समाजात ललित पाटील, तुमच्या समाजात स्वतःहून तयार होणारे ललित पाटील असंख्य असतील आणि जे उद्या चालून येणाऱ्या काळात तुमच्या समाजाला मार्गदर्शन करतील. खरं आमची ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम घेतो आमची पाकिटं मोठमोठी ठरलेली असतात, पण ज्या वेळेस आम्ही असा विचारांचा कार्यक्रम घ्यायला जातो त्यावेळेस आम्ही तुम्हाला जे देतो त्याच्या पलीकडे इतर समाजाकडून जे घेतो ती लाख रुपयांची संपत्ती आमच्या लाख मोलाची. खर तर बसवप्पांचे विचार आम्ही ज्यावेळेस साथ घालतो, बसवप्पांच्या विचारांना आम्ही हात घालतो, त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की बसवप्पांनी अहिंसा या गोष्टीवरती कडाडून विरोध केला. काय असतं की आपण उपजीविकेचं साधन म्हणून आपण अन्न निवडलं, अन्न खाऊन आपल्या अंगात रक्त तयार होतं, पण मग एक प्रश्न असा पडतो की आपण जर अन्न खाऊन जर आपलं पोट भरत असेल तर त्या अन्नाचा प्रकार सुद्धा मांडून दिलाय. आज रोजी आपण शाकाहार आणि मांसाहार करतो. खर तर आपल्याला जर कुणाला जर जन्म द्यायचा अधिकार नसेल, आपण जर कुणाला जन्म देऊ शकत नसू, आपण जर कुणाला जर स्वातंत्र्य देऊ शकत नसू, तर कुणाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा आणि कुणाचा जीव हिरावून घेण्याचा आपल्याला अधिकार बसवप्पांच्या विचारांनी कधी दिला नाही. आपला आहार हा शुद्धपणे शाकाहार आहे, आपण त्या गोष्टीचा अवलंब का करत नाही. खर तर आपण काय केलं, समाजात बसवप्पांचे विचार फक्त आपण डोक्यावरती घेतले, बसवप्पांना आपण डोक्यावरती घेतलं, पण बसवप्पांना आपण डोक्यात घेतलं का. आता मगाशी बैठकमध्ये बसलेले असताना विषय झाला की आपल्या समाजात इतर समाजाचं अनुकरण भरपूर झालं, आपल्या समाजात इतर समाजाचं अनुकरण भरपूर झालं, पण तरुण पिढी कुठेतरी पुढाकार घेते. खऱ्या अर्थानं मी एक गोष्ट सांगेन की समाज स्वीकारायला तयार आहे, समाज स्वीकारायला तयार आहे, पण समाजाने समाजाला दिलं तर खऱ्या अर्थानं समाज स्वीकारायला तयार आहे. काय होतं, आज वर्षातून एक वेळेस आपण विचारांना साथ घालतो, विचारांना हात घालतो आणि एक वेळेस कुणीतरी ललित पाटील येतो, तुम्हाला विचार सांगतो, तुम्ही ते विचार ऐकून घेतात, कॅपॅसिटी प्रमाणे तुम्ही बसतात, पण बसल्यानंतर विषय कसा होतो, मी इथून निघून जाणार आहे, 2-4 दिवस त्या गोष्टी तुम्ही फक्त कानात घेणार आहे. समोरचा पोरगा लय भारी बोलला, अंगावरती काटा उभा राहत होता, टाळ्या वाजवायच्या वाटत होत्या, पण याच्या पलीकडं आम्ही समाजाचे विचार कुठपर्यंत जिवंत ठेवणार आहे. कुठेतरी विषय झाला की बुवा लिंगायत समाजाचे जे दैवत असतात ते यायचे, ते मार्गदर्शन करायचे, दीक्षा द्यायचे. काय असतं की बुवा असे जे कार्यक्रम झाले, ज्या गोष्टी आपल्या लोप पावत चालले, ज्या गोष्टींना खाडा पडलाय, ज्या गोष्टींमध्ये छेद निर्माण झालाय, आपण काय करायचं, त्या गोष्टी कंटिन्यू करायच्या. आज जर कोणा समाज बांधवाच्या घरी जर लग्न असेल
आम्ही काय करतो, जर एखाद्या समाज बांधवाच्या घरी जर लग्न असलं, एक काम करायचं, आपल्या तरुणांनी एकच काम करायचं की बुवा जेवढे काही तरुण मंडळी, जेवढे काही म्हणजे तरुण भावंड आहे, यांनी एकच काम करायचं की बुवा एखाद्या गरीबाच्या घरी कार्य, एखाद्या श्रीमंताच्या घरी एखादा कार्य असताना आपण त्याच्यात आनंदाने सहभाग घेतो. एखाद्या श्रीमंताच्या घरी कार्य करत असताना आपण त्यात आनंदाने सहभाग घेतो. पण एखाद्या गरीबाच्या घरचं कार्य आपण ज्या पद्धतीने पार पाडलं ना, खऱ्या अर्थानं बसवप्पांच्या विचारांचा जागर तिथे होईल. बसवप्पांनी स्त्रीचा सन्मान करताना एक गोष्ट सांगितली, मी एक वाक्य सांगेल की परस्त्रीच्या छातडावरची ओढणी खाली पडत असताना नयन सुख घेणारे भरपूर असतात. एखाद्या मुलीच्या छातडावरची ओढणी खाली पडत असताना नयन सुख घेणारे भरपूर असतात. पण ताई तुझी ओढणी सांभाळ म्हणणारा माझ्या बसवप्पांचा विचारांचा वारसदार असतो. तर समाजाच्या विचारांच्या वारसांची गरज आहे. एखाद्या मुलीच्या छातडावरची ओढणी खाली पडते, आपण नयन सुख घेतो, पण त्या मुलीला ताई तुझी ओढणी सांभाळ म्हणणारा हा माझ्या बसवप्पांचा वारसदार असतो. खर तर काय झालं, आज जर समाजात एखादी मुलगी जात असताना आम्ही काय केलं, आमच्या ताईला सांगितलं की रात्री संध्याकाळी 7 नंतर तू घरात लवकर ये, संध्याकाळी 7 नंतर तू घरात लवकर ये, संध्याकाळी 7 वाजेच्या आतमध्ये घरात ये, छाताळावर डोक्यावरती पदर घे. पण ज्या वेळेस आमचा भाऊ समाजात निघतो त्यावेळेस आमच्या भावाला आम्ही कितपत सांगितलं, अरे आपल्या बहिणीला आपण सांगतो की डोक्यावरती पदर घे, त्याचप्रमाणे आपल्या भावाला सुद्धा सांगावं की इतर स्त्रीबद्दल डोळ्यात आदर ठेव. खऱ्या अर्थानं आमच्या बसवप्पांच्या विचारांचा जागा तिथे होईल. बसवप्पांचे विचार मांडत असताना खर तर माझा पिंड छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले, संभाजी महाराज आहे. पण ज्या वेळेस आयोजकांनी मला विषय दिला, आयोजकांनी विषय सांगितला, त्यावेळेस स्वतःला आनंद वाटला की आपल्याला कुठेतरी नवीन विचारांना, नवीन समाजात जाऊन, नवीन माणसात जाऊन आपल्याला कुठेतरी विचारांची देवाणघेवाण करता येणार आहे. आणि खरं तर विचारांची देवाणघेवाण करत असताना आम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येते, आपण काय करतो, आपण स्वतःला कमकुवत समजतो. आपण काय करतो, अरे नाही आता ठीक आहे, एवढी गर्दी आहे, इतर समाजाच्या तुलनेने आपली गर्दी कमी आहे. पण मी एक गोष्ट सांगेन की शरीराच्या गर्दीपेक्षा विचारांची गर्दी माणसं हवी. कारण 100 शरीरांची गर्दी असण्यापेक्षा 10 विचारांची गर्दी माणसं खऱ्या अर्थानं समाजात क्रांती घडवतात. आम्ही काय करतो, नाही आमची संख्या कमी आहे. अरे कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या अंगाचे रक्त आहे ना, ते रक्त कधी कुण्या गैऱ्याचं रक्त नाही. आपल्या अंगाचे रक्त आहे ना, ते क्रांतीचं रक्त आहे. आपल्या अंगाचे रक्त आहे ना, ते समानतेचं रक्त आहे. आणि ज्यावेळेस क्रांतीच्या, समानतेच्या या रक्ताला कुठेतरी चळवळीची जाण होते, त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाजात क्रांती निर्माण होते. तर आजपर्यंत क्रांती अनेक झाल्या. स्त्री मुक्तीसाठी क्रांती झाली, स्त्री शिक्षणासाठी क्रांती झाली, बालविवाह बंद करण्यासाठी क्रांती झाली, विवाह पुन्हा लागण्यासाठी क्रांती झाली. आणि कुठेतरी आमच्या लक्षात एक गोष्ट येते का, जेवढ्या काही क्रांती झाल्या आजपर्यंत एक गोष्ट अशी आहे की आजपर्यंत बकरीने खाल्ला नाही असा एकही झाडपाला झाला नाही आणि माझ्या बसवप्पांनी केले नाही अशी एकही क्रांती उरली नाही. अरे बकरी एक अशी आहे की प्रत्येक झाडपाल्याला तोड लावते आणि माझे बसवप्पा असे होते ज्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये क्रांती करून आणली. जगाच्या पाठीवरती एकच असा माणूस दिसतो, बसवप्पा, त्यांनी प्रत्येक गोष्टीत क्रांती करून आणली. आम्ही त्या गोष्टी विसरून गेलो. आम्ही ठीक आहे, आम्ही घरात फोटो लावून आम्ही पूजा केली, त्या पलीकडे आम्ही बसवप्पांच्या विचारांना कधी हात घालत नाही. आम्ही एक गोष्ट आवर्जून करायला पाहिजे की आपण ज्यावेळेस बसवप्पांचे विचारांचे रक्ताचे वारसदार बनवतो त्यावेळेस आम्ही बसवप्पांच्या विचारांना कितपत आम्ही थारा देतो. प्रत्येकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी घास टाकला असेल, टाकला. मग खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आम्ही स्वतःला लिंगायत म्हणून घेतो, ज्यांनी घास टाकला लिंगायत म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? आहे. मी कडवट वक्ता आहे, कारण मी तुमच्याकडून पाकिट घेऊन जाणार नाही, मी तुमच्याकडून वेगळं काही घेऊन जाणार आहे. आपण जर घास टाकला तर आपण काय करतो, घास टाकला कारण का आपल्या पितरांना कुठेतरी शांती भेटली असेल. ठीक आहे ना, पितरांना शांती भेटली. आपण त्या जळत्या निखाऱ्यावरती 4 घास अन्नाच्या टाकून त्याची राख केली आणि काय केलं, आपल्या पितरांना शांती भेटली. चला ठीक आहे, मिळाली शांती. पण ते 4 घास जर समाजातील कोणत्या गरीब लहान पोराच्या पोटात गेले तर आपल्या पितरांना नाही, आपल्या पितरांच्या पितरांना सुद्धा शांती भेटेल. खऱ्या अर्थानं विचार आम्ही का लक्षात घेतला? तुम्ही करा, तुम्ही नवीन
गोष्टी राबवा. आता आजचा मदर्स डे सांगितला भावाने, ठीक आहे. आज मातृदिवस आहे. मातृदिवस खर तर आईसाठी वर्षातून फक्त एखादा दिवस राखीव नसतो. आईसाठी वर्षातला फक्त एखादा दिवस राखीव नसतो, तर आयुष्याचा प्रत्येक दिवस हा त्या माय माऊलीसाठी असतो. आईसाठी फक्त वर्षाचा एखादा दिवस नसतो. आजपर्यंत प्रियसीसाठी ताजमहल बांधणारे असंख्य झाले, प्रियसीसाठी ताजमहल बांधणारे असंख्य झाले, पण आपल्या आईच्या इच्छेनुसार लिंगावरती करंगडी कापून स्वराज्याची निर्मिती करणारा जगाचा राजा फक्त एकच झाला, छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर आम्ही काय केलं, आईसाठी एक दिवस राखीव ठेवला. हे मदर्स डे, फादर्स डे, हे डे कुणी साजरे करायचे असतात माहितीये का? ही जी परदेशी लोकांची चाल आहे, त्यांनी काय केलं, त्यांची जी पोरं असतात ते काय करतात, एखाद्या बाळाला जन्म देतात. बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांच्या 2-2, 3-3 लग्न करण्याची प्रथा आज सुद्धा आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांना डिवोर्स घ्यायचा असतो. मग त्या मुलाचा सांभाळ कोण करेल? आजपर्यंत भारताचं संविधान एक असं संविधान आहे की ज्याच्यात आपल्या पोराचा अधिकार घेण्यासाठी, आपल्या अपत्याचा अधिकार मिळवण्यासाठी आई सुद्धा झगडत असते आणि वडील सुद्धा झगडत असतात. पण परदेशात तशी प्रथा नाही. ते काय करतात, आपल्या लहानक्या पोराचा अधिकार वडील सुद्धा नाकारतात आणि आई सुद्धा नाकारते. मग ते काय करतात, त्याला एखाद्या अनाथगृहात ठेवतात, अनाथ आश्रमालयात ठेवतात आणि वर्षातून एक दिवस वडील त्यांना भेटायला जातात. तो असतो फादर्स डे. आणि ज्या दिवस आई भेटायला जाते ते असते मदर्स डे. अरे आपण उभा जन्म आपल्या आई वडिलांजवळ असतो, मग आई वडिलांसाठी फक्त वर्षाचा एक दिवस का पाडतो? खरं तर आम्हाला कुठेतरी प्रश्न पडतो का, आपण मदर्स डे, फादर्स डे यासारख्या दिवसांना पुरस्कृत केलं, आपण मदर्स डेला पुरस्कृत केलं. आज बहुसंख्य पोरांच्या, माता भगिनींच्या स्टेटस वरती आपल्या आईंचा फोटो आहे. कारण का, आपल्याला त्यांच्याबद्दल आनंद आहे. ठीक आहे, आपल्या आईसाठी आपण दिवस साजरे केले, आपल्या वडिलांसाठी आपण दिवस साजरे केले. मग जर आपल्या आई वडिलांबद्दल जर आपल्याला एवढं प्रेम आहे, आपल्या वडिलांबद्दल जर आपल्याला एवढं प्रेम आहे, आपल्या आई बद्दल जर आपल्याला जर एवढी माया आहे, तर मग या जगात वृद्धाश्रम का बांधले गेले हा प्रश्न आम्हाला का पडत नाही? खर तर जर तुमच्या आई वडिलांना, आपल्या आई वडिलांना जर आपल्याला कुठेतरी एक आदरांजली द्यायची असली, त्यांच्या संस्कारांचं जर आपल्याला कौतुक करायचं असलं, तर एक काम करा, आपण फक्त स्टेटस पुरता आपल्या आई वडिलांना मर्यादित ठेवू नका. तर आपल्या बापाचं फाटलेलं बनियन बघून ज्या पोराला परिस्थितीची जाणीव होते आणि आपल्या आईच्या हाताला बसणारे घट्टे बघून त्या पोराला परिस्थितीची जाणीव होते, खऱ्या अर्थानं ही पोरं समाजात प्रगती करण्यास कारणीभूत ठरतात. माझ्या भावंडांना एक सांगणं असेल की वर्षातून एक दिवस आईसाठी राखीव आणि वर्षातून एक दिवस आपल्या वडिलांसाठी राखीव न ठेवता माझ्या भावंडांना एक काम करा, काम अशा प्रकारचं काही करा की आपल्या आईच्या चेहऱ्यावरती हसू आणि आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरती आपल्यामुळे समाधान दिसलं पाहिजे, आपल्या वडिलांची मान आपल्यामुळे समाजात ताट झाली पाहिजे. खरं तर आपल्या आई वडिलांसाठी आनंदाची गोष्ट ती असेल, वर्षातील कोणतेही मदर्स डे आणि फादर्स डे साजरी करायची आपल्याला गरज पडणार नाही. आम्ही काय केलं की पाश्चात्य जी संस्कृती होती, पाश्चात्य संस्कृतीचा आम्ही स्वीकार केला, पण जी आमची जुनी संस्कृती होती त्या संस्कृतीचा आम्ही ऱ्हास केला. आता माझा एक विचारणं असेल की आपण स्वतःला लिंगायत म्हणून घेतो, पण लिंगायत धर्माची जी उपनिषद आहे, लिंगायत धर्माची जी भिकाईची ब्रीद आहे, ते आपण कितपत लक्षात ठेवतो? कुठेतरी समाजातील एक माणूस कुठेतरी विचार जिवंत ठेवण्यासाठी धडपड करत असतो. आम्ही काय केलं, एक व्यक्तिमत्व अशा प्रकारचं वाक्य काढून गेलंय की समाजात प्रगती घडवण्यासाठी 4 लोक कारणीभूत असतात. जर समाजात जर तुम्हाला प्रगती करायची असेल, जर काही जर क्रांती करायची असेल, तर एक 4 लोक फार महत्वाची आहे. आणि ती 4 लोक कोणती? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी त्या क्रांतीसाठी, त्या चळवळीसाठी पैसा द्यावा. ज्यांच्याकडे कला आहे त्यांनी त्या गोष्टीसाठी कला द्यावी. ज्यांच्याकडे श्रम आहे त्यांनी त्या गोष्टीसाठी श्रम द्यावं. आणि ज्यांच्याकडे काहीच देण्यासारखं नाही त्यांनी गप्प बसावं. कारण काय होतं, ही 3 लोक एकत्र येतात. जे पैसा देणार आहे ते पैसा देणारे सुद्धा एकत्र येतात. ज्यांना काहीतरी एक ज्ञान आहे, ज्यांना त्या गोष्टीतील माहिती आहे ते सुद्धा जवळ येतात. ज्यांना समाजात काहीतरी श्रमदान करायचंय ती लोक सुद्धा एकत्र येतात. पण हा जो 4 नंबरचा जो व्यक्ती असतो, ज्याच्याकडे देण्यासारखं काहीच नसतं पण समाजाचे पाय खाली खेचण्यासाठी बरंच काही असतं, तो माणूस वळवळ करून समाजाची क्रांती मोडीच काढत असतो. खऱ्या अर्थानं समाजातील त्या नजरा, समाजातील ते जे चेहरे आहेत ना, ते चेहरे आपण ओळखायला हवे. समाजाचं राजकारण करणारे भरपूर झाले,
समाजाचं राजकारण करणारे भरपूर झाले, पण समाजासाठी राजकारण करणारा कोण आहे हा चेहरा आपण का लक्षात ठेवत नाही. खर तर काय करायचं की ज्यांनी आपल्या समाजाचं राजकारण केलं, ठीक आहे, आज जर इथे एखाद्या राजकीय समाजाचा जर कार्यक्रम असता तर आपण काय केलं असतं की मोठ्या संख्येने समाज उपस्थित राहिला असता, इतर समाजाने सुद्धा पुरस्कार केला असता. पण काय असतं की जिथं विचारांची वारंवारी असते आणि जिथं खऱ्या अर्थाने विचारांची देवाणघेवाण असते, तिथं काय होतं, घरातील फक्त मुठभर जे काही मुठभर असतात तेच एकत्र येतात. माझा एक कौतुकाचं एक वाक्य असेल की समाजातील आज आपल्याला इथं लाखोंची गर्दी सुद्धा महत्वाची नव्हती, हजारोंची गर्दी सुद्धा महत्वाची नव्हती. ही जेवढी काही धरती माणसं इथं बसली आहेत ना, एवढी धरती माणसं लाख मोलाची होती. कारण मी मगाशी सांगितलं, असंख्य डोक्यांची गर्दी ही विचार मोडीच ठेवते, पण कमी जी बोटांवरती मोजण्यासाठी जी गर्दी असते ना, ही गर्दी कुठेतरी विचारांची चळवळी जिवंत ठेवत असते. खर तर एक गोष्ट अशी सांगेल की लहानपणी आम्हाला एकीचं बळ नावाची गोष्ट फार सांगितली. किंवा एक पोरगा असतो, त्याचे वडील त्याला 4 काठ्या आणायला सांगतात, ते 4 काठ्या आणल्यानंतर त्याला मोडायला सांगतात, मग एक काठी मोडायला सांगतात. ही गोष्ट फक्त आम्ही काय केली की ही गोष्ट फक्त आम्ही त्या गोष्टीपुरता मर्यादित ठेवली, त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही या गोष्टींना कधी हात घातला नाही. कारण काय, बसवप्पांच्या विचारांना आम्ही बसवप्पांचे विचार ज्यावेळेस आम्ही जागर करतो, बसवप्पांच्या विचारांना ज्यावेळेस आम्ही साथ घालतो, त्यावेळेस आम्ही एक गोष्ट विसरून जातो की बसवप्पांचे जे विचार होते, बसवप्पांचे विचार हे समता, बंधुता, मानवता, समानता, दया, अहिंसा या गोष्टींवरती आधारित होते. बसवप्पांनी भीक या गोष्टीला कडाडून विरोध केला की कुणाला भीक देऊ नका, या गोष्टीचा बसवप्पांनी कडाडून विरोध केला. पण एखादा वाटसरू जर तहानलेला असेल तर त्याला आपल्या बाटलीतलं पाणी द्या, खऱ्या अर्थाने बसवप्पांच्या विचारांना जागर असते. आम्ही काय केलं, समाजात काय झालं, आज समाजाची व्याख्या करत असताना मी फक्त लिंगायत समाज इथं मांडत नाहीये, मी फक्त गोष्टी समाजापुरता मर्यादित बसवप्पांना ठेवत नाही. बसवप्पांचे जे विचार होते आजपर्यंत अमृत कुणी बघितलं नाही. बसवप्पांनी अजून एका गोष्टीला कडाडून विरोध केला. ती गोष्ट कोणती, तर आपण मेल्यानंतर स्वर्ग प्राप्त झाला आणि मेल्यानंतर त्याला नरक प्राप्त झाला. एखाद्या माणसाने जर कुकर्म केलं तर आपण काय म्हणतो, तू नरकात जाशील. एखाद्या माणसाने जर चांगलं काम केलं आपण म्हणतो नाही तो स्वर्गात जाईल. आम्ही एका गावात कार्यक्रम करत असताना अचानक समोरून एका माणसाने प्रश्न केला की तुमचं आराध्य दैवत तुम्ही आदिशक्ती मुक्ताई म्हणवता. म्हटलं हो, माझं आराध्य दैवत मी आदिशक्ती मुक्ताई म्हणवतो. आम्ही बऱ्याच पिढ्यांचे मुक्ताईचे वारकरीत म्हटलं. म्हणे मग माझं एक तुम्हाला सांगणं असेल की तुम्ही जशी मुक्ताबाईंनी भिंत चालवली अशी तुम्ही विचारांनी भिंत चालवू शकतात का. म्हटलं हो, मान्य करतो. आता मग थोडा प्रश्न पडला, म्हटलं समाजात असे सुद्धा वैज्ञानिक असतात की जे कार्यक्रम मोडीच काढतात. त्यांनी मला प्रश्न केला की मुक्ताबाईंनी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान यांनी भिंत चालवली, निर्जीव भिंत चालवली आणि ते चांगदेवाच्या भेटीला गेले. म्हटलं आता एक प्रश्न अशा प्रकारचा पडला, म्हटलं यांनी आपल्याला प्रश्न केला की तुम्ही निर्जीव भिंत चालवू शकाल का. म्हटलं आता याच्यावरती उत्तर काय द्यावं. म्हटलं ठीक आहे, मी निर्जीव भिंत चालवून सुद्धा दाखवतो, पण आधी तुला वाघावरती बसून यावं लागेल. जर तू वाघावरती बसून येणार असेल तर मी तुला निर्जीव भिंत नक्की चालवून टाकेल. कारण समाजात काय झालं, आपण अंगात देव आणले, देव एवढ्या प्रकारे अंगात आणले की त्या देवाला कधी थाराच उरला नाही. त्या मध्यंतरी आमचा एक तो महिना गेला, त्या महिन्यामध्ये मुंजे बसत असतात. खर तर मुंजे मी कधी त्यांना मी कोणत्याच रूढी परंपरेला नाकारणारा वक्ता नाही, मी सर्वांना सोबत घेऊन चालणारा वक्ता आहे. तुझ्या अंगात मुंजे येतात, ठीक आहे येऊ दे. तुझ्या अंगात कोणती देवी येते, ठीक आहे येऊ दे. कोरोना काळात आमच्या गावात आमच्याच खटल्यामध्ये एका बाईच्या अंगात देवी आली. अशा प्रकारे देवी आली की तिने डायरेक्ट तिचं आणि माझं वैयक्तिक सुट्टीत असताना सुद्धा जमत नव्हतं. कारण ती लबाडी करणारी, खोटं बोलणारी, याच्या सासूचं भांडण त्या सुनेजवळ लावणारी, तर समाजात तोगले कामं करणारे जे लोक आहेत यांच्या अंगात देव कसे येतात. त्या बाईच्या अंगात देवी आली, तिने हातावरती कापूर घेतला, तो कापूर तोंडात टाकला, त्याचा ऑक्सिजन बंद झाला, कापूर विझून गेला. आमच्या मोठ्या आई उठल्या, त्यांनी तिला हळदी कुंकू लावलं, ते केलं. मग ती भविष्य सांगायला लागली. माझ्या तुला भावाचं भविष्य सांगितलं, माझ्या आते भावाचं, प्रत्येकाचं भविष्य सांगितलं, असं आहे तसं येऊ आहे. मग मी जाऊन तिच्या पुढे बसलो, म्हटलं माझं भविष्य सांग. मग ती सांगायला लागली, तू देव नाकारतो, तू हे करतो, तू ते करतो. म्हटलं ठीक आहे. मग ते सर्व झाल्यानंतर माझ्या घरच्यांना कौतुक वाटलं, कारण कुठेतरी त्यांना शाबासकीची थाप स्वतःच्या पाठीवरती घ्यायची असते. म्हटलं ठीक आहे. म्हणे विचार, अजून तुला काही विचारायचं आहे का.
म्हटलं हो. म्हटलं सिरम इन्स्टिट्यूटने जी कोरोनावरची लस काढली आहे ती लस आपल्या समाजात आपल्या देशात कितपत योग्य ठरेल याचं उत्तर तू मला दे. त्या बाईच्या अंगातली देवी पूर्ण झाली. काय असतं माहिती का की ज्या देवांना माहिती नसतं, मध्यंतरी काही लोकांनी काय केलं, एक चौकटीचं पान कुठून एडिट करून आणलं त्यांचं त्यांना माहिती. बघा म्हणे ह्या पुस्तकात अमुक अमुक काळात सांगून ठेवलं होतं. अरे म्हटलं ठीक आहे. आज काय झालं की तुकोबांना मी नाकारत नाही, मी ज्ञानोबांना कधी नाकारत नाही, मी माझ्या मुक्ताईला कधी नाकारत नाही. मी नाकारतो कुणाला? अरे माझ्या मुक्ताबाईला, माझ्या सोपान काकाला, माझ्या निवृत्ती नाकाला, ज्या समाजाने त्यांच्या जोडीत शेण माती टाकली, ज्या समाजाने त्यांच्या आई वडिलांना इंद्रायणी ते हात पाय चित्त घ्यायला लावलं, त्या समाजाने आज माझ्या ज्ञानोबांना, माझ्या मुक्ताईंना आज समाजात विकायचा प्रयत्न केलाय. अरे खऱ्या अर्थाने मला प्रश्न पडतो, काय दोष त्या भावंडांचा होता? आज जर त्या समाजाने त्यांना नाकारलं, पंडित समाजाने त्यांना नाकारलं, त्याकडच्या तत्कालीन ब्राह्मणांनी त्यांना नाकारलं, काय झालं? आज त्यांनीच त्यांना डोक्यावरती घेतलं. आणि एक गोष्ट आम्हाला समजते का, संत तुकोबा, जे जगद्गुरु तुकोबाराय मी म्हणतो, त्या तुकोबारायांनी अहिंसेचा मार्ग निवडला. तुकोबारायांचे ग्रंथ इंद्रायणीत बुडवणारे कोण होते? मंबाजी स्वामी होते. पण आम्हाला एक गोष्ट अजून लक्षात येत नाही. चला ठीक आहे, आम्ही म्हणतो तुकोबांच्या घरी, तुकोबाराय म्हणजे कुणी साधी हस्ती नव्हती, त्यांच्या घरी वारसा होता, ते सावकार होते. पण त्यांनी काय केलं की ती जी सावकारी होती, जी कर्जाची जी काही वह्या होत्या, त्या वह्या त्यांनी इंद्रायणीत बुडवल्या आणि समाजाला कर्जमुक्त केलं. त्याच्यानंतर एक जण असा म्हणाला की तुकोबांच्या घरी 18-20 दारिद्र्य होतं. अरे म्हटलं ठीक आहे, तुकोबांच्या घरी 18-20 दारिद्र्य होतं, पण एक गोष्ट अपवाद ठेवून सांगतो, त्या 100 कौरवांचा बाप धृतराष्ट्र हा अरण्यात जडून मेला, पण ज्यांना घरात बसायला साधं पोतन होतं त्या तुकोबारायांना घ्यायला जगाचा मालक विमान घेऊन आला. अरे सांग म्हटलं, लाख रुपयाची संपत्ती एकाकडे आणि एकीकडे कर्माचा ठेवा एकीकडे. आज एक गोष्ट अशी आहे की मला काही जण प्रश्न विचारतात, तुकोबारायांचा खून झाला की तुकोबारायांना घ्यायला विमान आलं. आज आम्ही काय केलं, त्या गोष्टीवरती आम्ही एकदम प्रकाश टाकला आणि समाजात तेढ निर्माण केला. आपण काय केलं, आपल्या समाजाची विटंबना आपण आपल्या हाताने केली. आपल्या समाजाची विटंबना आपण आपल्या हाताने कशी केली? आपल्या समाजाबद्दल एखादा लेख येत असतो, आपल्या समाजाबद्दल एखादा काहीतरी मजकूर येत असतो, आम्ही काय करतो, तो मजकूर समाजात फॉरवर्ड करतो. हे फॉरवर्ड करण्याची जी प्रक्रिया आहे ना, तिला कुठेतरी आळा घाला. समाजातील एखाद्या बांधवावरती टीका केली जाते, खऱ्या अर्थानं तो दोषी असेल, पण ती जी परिस्थिती आहे ना, ती परिस्थिती त्याला तसं वागायला भाग पाडते. आम्ही काय करतो, आमच्या समाजाचं उन्हा धुणं आम्ही आमच्या हाताने कमी केलं, आम्हीच काढलं. समाजात माझं एक सांगणं असेल, जर समाजात जर काहीतरी करायचं असेल ना, तर समाजातील एखाद्या गरीबाचा पोरग जर कुठेतरी PSI झालं, समाजातील एखाद्या गरीबाचा पोरग जर झेडपी मध्ये साधा शिपाई सुद्धा झाला ना, तर त्यांचं कौतुक नक्की करत जा. कारण आज जर आपण त्यांचं कौतुक करायला सुरुवात केली ना, तर उद्या चालून आपल्या समाजातील जी काही तरुण भावंडे ही प्रेरित होतील, प्रेरणा घेतील आणि कुठेतरी एका उच्च पदावर जाण्याचा ध्यास घेतील. आणि उच्च पदावरती गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्या समाजाकडे बघतील, त्यावेळेस त्यांना एक गोष्ट अशी लक्षात येईल की चला ठीक आहे, आपल्या समाजाने आपल्याला काय दिलं. माझ्या भावंडांना आणि की बसलेल्या सर्वांना माझं एक सांगणं असेल की समाजाने आपल्याला काय दिलं, समाजाने आपल्याला काय दिलं याच्यापेक्षा आपण समाजाला काय दिलं याच्यावरती जर आम्ही लक्ष केंद्रित केलं ना, तर खऱ्या अर्थानं समाजात क्रांती घडेल. मी तुम्हाला गोष्ट सांगत होतो अंधश्रद्धेची. जर या लोकांच्या अंगात देवी देवता येत असतील, बसवप्पांनी जर कोणत्या गोष्टीवरती जर कडाडून विरोध केला असेल, तर अंधश्रद्धेवरती कडाडून विरोध केलाय. जर या लोकांच्या अंगात जर देवी देवता येतात, जर या लोकांच्या अंगात जर कोणती भानामती येते, जर या लोकांच्या अंगात जर असं एखादी विशिष्ट कला असते की बुवा 4-5 लिंबू तयार करून जर कोणाच्या अंगणात फेकले तर त्याचं उलट होणार असेल. आता माझ्या अंगणात तर 3-4 लिंबी नाही आहे, मग माझं किती उलट व्हायला पाहिजे होतं. चला ज्यांच्या अंगणात जर आपण लिंबू फेकले तर त्या समोर त्याचं उलट होणार आहे. चला ठीक आहे, मग ज्यांनी अख्खी लिंबाची बाग लावली त्यांचं उलट का झालं नाही? आज तर उलट त्या लिंबाला सर्वात जास्त भाव आहे. खर तर काय होतं माहिती का, आपण जी समाजातील जी अंधश्रद्धा आहे त्याच्या पलीकडे जाऊन एकाने मला प्रश्न विचारला, तू समाजातील या गोष्टींना नाकारतो? म्हटलं हो नाकारतो. मग म्हणे तू समाजातील या गोष्टींची सुद्धा उदाहरणं देतो? म्हटलं हो, मी या गोष्टींची सुद्धा उदाहरणं देतो. अगोदरच्या काळात आमचा काळ गेला की आता मला डॉक्टर वगैरे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. जो म्हातारा बाबांचा काळ होता, तुमच्या काळात डॉक्टर वगैरे कुणी जास्त अवेलेबल नव्हते,
त्यावेळेस काय व्हायचं की बुवा एखाद्या लहान बाळाला जर ताप आला तर ताप आल्यानंतर आई काय करायची, चुलीजवळ जायची, चुलीजवळची ती रक्षा घ्यायची, ती त्या बाळाच्या कपाळाला लावायची, आपल्या कमरेचा पदर थोडा मोकळा करायची आणि त्या बाळाच्या अंगावरून 7 वेळेस खाली उतरवायची आणि त्या बाळाचा ताप क्षणार्धात नाहीसा व्हायचा. म्हणजे या गोष्टीला तू काय म्हणशील? ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे. म्हटलं ठीक आहे, ती अंधश्रद्धा आहे, मी मान्य करतो, पण त्याच्या पाठीशी म्हटलं आईचं प्रेम आहे. कारण ती जे प्रेम आहे म्हटलं त्या प्रेमाचा जो हात तिच्या प्रेमानं तिच्या वात्सल्यानं आपल्या बाळाकडे बघत असते. खऱ्या अर्थानं म्हटलं पदर फिरवणं हा फक्त एक बहाणा झाला, पण तो पदर फिरवत असताना ते बाळ काही सेकंदासाठी आपल्या आईच्या डोळ्यात बघतं, आई त्याच्या डोळ्यात बघती आणि आई त्याच्या अंगातील ताप आपल्या अंगात केव्हा घेते हे विज्ञानाला सुद्धा समजलं नाही. मग म्हटलं अरे अंधश्रद्धेवरती बोलताना मी एवढंच सांगेल की बुवा माझ्या आईने बाळाच्या अंगावरून पदर उतरवला, त्याच्या अंगातील ताप गेला, कारण त्याच्यात प्रेम होतं. या लोकांच्या अंगात जर देवी देवता येतात तर ही लोक जीव घेण्याचा प्रकार का करतात? कारण जर यांच्या अंगात जर खऱ्या अर्थाने देवी देवता येत असतील तर कुठेतरी देवी देवता म्हणजे आपण कुणाला तरी स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. जर यांच्या अंगात देव येतात, अरे कोंबडे बकरे कापून नवस पूर्ण कसं काय होतात? कोंबडे बकरे कापून हे लोक नवस पूर्ण करतात. एखाद्याचा जीव देऊन या सृष्टीचा निर्माता जर तो ब्रह्मदेव असेल तर त्या ब्रह्माने आपण मान्य करतो की बाबा ब्रह्माने सर्वांना जन्मास घातलं. जर या सृष्टीचा निर्माता जर तो ब्रह्मदेव असेल, मला जन्मास ब्रह्माने घातलं, अजून इतर कुणाला प्रत्येकाला जर जन्म जर ब्रह्मदेवाने दिला तर कोंबडे बकरे मांजर कुत्री यांना सुद्धा जन्म त्या ब्रह्माने दिला असेल ना, कारण सृष्टी निर्माण करताना. मग त्यांचा जन्म का झाला? त्यांचा जन्म फक्त कापून घेण्यासाठी झाला का? लोक काय करतात की बाबा एखाद्या देवाला कोंबड्या बकऱ्यांचा नवस पूर्ण करत असताना ते त्या देवाला अख्खा कोंबडा बकरा अर्पण करत नसतात. ते त्या देवाला काय अर्पण करतात? तुमच्यापैकी कुणी दिलाय का नवस कोंबडा बकरा कापून? ज्या वेळेस असा नवस दिला जातो ना त्यावेळेस काय करतात, ज्या वेळेस त्या समोरच्या देवाला असा नवस पूर्ण केला जातो, म्हणजे मी तर काही केला नाही, मी खानदानी माळकरी माणूस आहे, ज्या वेळेस तो नवस पूर्ण केला जातो तर त्या देवाला अख्खं बकरा अर्पण नाही करत ती लोक. ती काय करतात की फक्त ज्या खालच्या नख्या असतात खुरांच्या आणि जी शेपूट आणि जे शिंग असते तेच अर्पण करतात, कारण ती कधी शिजत नसतात म्हणून ते अर्पण करतात. हे ते कोंबडे बकरे कापून हे जे शिजवताना हे फक्त स्वतःच्या पोटाची खडगी भरण्यासाठी शिजवतात. अरे कोणता असा देव आहे की तो दुसऱ्याचा जीव घेऊन प्रसन्न होणार आहे? चला ठीक आहे, आपण कुठेतरी गाव कुसाच्या बाहेर ती शिडी टांगलेली असते, त्याच्यावरती ते कोंबडं ते बकरं लटकत असतं, आपण आवडीने जातो, रविवारी त्याला कापून घरी आणतो आणि ते शिजवून खातो. मग आपल्या घरातील जर कोणी माणूस मिळाला तर आपण त्याला गाव कुसाबाहेर नेऊन का जाळतो? आम्हाला विचार पडतो का? आपण म्हणतो नाही तो मांसाहार केल्याने आमच्या अंगात ताकद येते. अरे ठीक आहे ना, ज्यावेळेस आम्ही मांसाहार करतो त्यावेळेस आम्ही एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की ज्या समाजात ज्या धर्मात ज्या जातीत आम्ही जन्म घेतलाय त्या जातीचे विचार काय. आपण त्यावेळेस असे विचार विसरून जातो की बुवा कुठेतरी आपण बसवप्पांनी अहिंसावाद निवडला, आपण त्या गोष्टी विसरून गेलो. खर तर एक जण मला असा म्हणाला की बुवा मगाशी कार्यक्रमाला येताना थोडी चर्चा झाली आणि त्यांचा विषय असा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बसवप्पांचा विचार समाजात अजरामर राहील. काय? जोपर्यंत आभाळात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बसवप्पांचा विचार समाजात अजरामर राहील. मी त्यांना अपवत ठेवून सांगतो की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बसवप्पांचा विचार जिवंत राहील. त्या पलीकडे जाऊन मी एकच म्हणतो की जोपर्यंत बसवप्पांचा विचार समाजात आहे तोपर्यंत आभाळात चंद्र सूर्य राहतील. ज्या वेळेस समाजातील बसवप्पांचे विचार जातील त्यावेळेस आभाळातील चंद्र सूर्य ताऱ्यांना सुद्धा महत्व उरणार नाही. एवढं कार्य सांगावं एवढी महत्व माझ्या बसवप्पांची. खरं तर विविध विषयांना हात घालत असताना मी कुठून तरी एखाद्या गावातून इथे यावं, 1 तासभर कार्यक्रम करावा आणि बसवप्पांचे विचार सांगावे, 1 तासात बसवप्पांचे विचार सांगून पूर्ण व्हावे, एवढा कमी इतिहास बसवप्पांचा नाही. खरं तर उभं आयुष्य जरी बसवप्पांच्या विचारांना जर आम्ही हात घातला आणि उभं आयुष्य जरी आम्ही बसवप्पांच्या विचारांना हात घालून बसवप्पांच्या विचारांची जर देवाणघेवाण केली, अरे आभाळाचा जर कागद केला आणि समुद्राची शाई करून जर माझ्यासारखा जर एखादा वक्ता जर लिहायला बसला
तरी उभा जन्म घेऊन सुद्धा बसवप्पांचे विचार लिहून पूर्ण होणार नाही एवढे विचार सांगावे, एवढी महती माझ्या बसवप्पांच्या विचारांची. खर तर माझ्या समाज बांधवांना सरते शेवटी जाताना एकच सांगतो की बसवप्पांबद्दल माझ्यासारखा वक्ता ज्यावेळेस लिहायला जातो त्यावेळेस 4 ओळी अशा उमटतात की जरी काळोख्या वाटा तरी सदैव चालत जावे, जरी काळोख्या वाटा तरी सदैव चालत जावे, जाता जाता या ओठांवर क्रांतीचे गीत गावे, जरी काळोखा वाटा तरी सदैव चालत जावे, जाता जाता या ओठांवर गीत क्रांतीचे गावे, डोंगर वाटा तुफान लाटा तमा नसावी काही, डोंगर वाटा तुफान लाटा तमा नसावी काही, ठाम असावा निर्णय आपला दोषातूनही दाही, ठाम असावा निर्णय आपला दिशातूनही दाही, स्मरण करावे क्रांतीचे, स्मरण करावे क्रांतीचे, आठवण ते इतिहासाला, स्मरण करावे त्या क्रांती बसवप्पांचे, आठवण ते इतिहासाला, स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षराला, स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षरांना, हात लेखणी आमच्या नसती जर का आली तेव्हा, हाती लेखणी नसती आली जर का आमच्या तेव्हा, कळले नसते सूर्य उगवला नभमंडपी तेव्हा, कळले नसते सूर्य उगवला नभमंडपी तेव्हा, या ओठांना सदैव गावी, या ओठांनी सदैव गावी माझ्या बसवप्पांची गाणी, या ओठांनी सदैव गावी महात्मा बसवप्पांची गाणी, त्यांच्या प्रयत्ने आम्हा लाभली अमृतांची वाणी, या ओठांनी सदैव गावी बसवप्पांची गाणी, त्यांच्या प्रयत्ने आम्हा लाभली अमृताची वाणी, वंदन त्यांना करून सारे कर जोडून आता, वंदन त्यांना करून सारे कर जोडून आता, त्यांच्या चरणी हा त्यांचा विचारांचा वारसदार अभिमानाने झुकवतो माथा, त्यांच्या चरणी हा त्यांच्या विचारांचा वारसदार अभिमानाने झुकवतो माथा. खर तर माझ्या 2 शब्दांना मी इथं पूर्ण विराम देताना माझ्या समाज बांधवांची एक माफी मागेल की मला वेळ दिला होता 1 तासाचा, मी मला दिलेल्या वेळेच्या वरती कार्यक्रम कधी करत नाही, कारण मी बोलण्यासाठी मला 5 तास सुद्धा कमी पडतील, पण समोरच्यांची बसणाऱ्यांची तेवढी कॅपॅसिटी असावी लागते. मी तुम्हाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न केला. खरं तर मी मगाशी सांगितलं की बसवप्पांचे विचार मी सांगून पूर्ण करावे आणि माझ्यासारख्या पामराने बसवप्पांचे विचार सांगावे, एवढे मर्यादित विचार बसवप्पांचे नाहीये. बसवप्पांचे विचार मी अख्खा जन्म जरी वाया घालवला तरी बसवप्पांचे विचार सांगून पूर्ण होणार नाही, एवढी महती माझ्या महात्मा बसवप्पांची. मी तुम्हाला काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला. माणूस म्हटला तर माणूस चुकीचा पुतळा आहे, जो मुद्दाम चूक करतो त्याला कधी चूक म्हटली जात नसती, पण शब्दांच्या अभावे, शब्द आहेत, माणसाचे शब्द कधी बेईमान होतील हे सांगता येत नाही. माझे शब्द आहेत, माझे शब्द कुठेतरी कमी पडले असतील किंवा काहीतरी वेड्या वाकडा जर माझ्या तोंडून निघाला असेल, मी तुम्हाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला, चांगलं देण्याचा प्रयत्न केला. जर अनावधानाने जर माझ्या तोंडून जर काही वाईट निघाला असेल तर माझे वाईट शब्द मला परत द्यावे आणि मी जे तुम्हाला काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलाय हे चांगलं तुम्ही ठेवून घ्यावे. आणि तुमच्याकडून जाताना माझं पाकिटाप्रती फक्त तुमच्या समाजाकडून आणि सौदा नगरीतील गोष्टी समाज युवा मंचाच्या तर्फे मी तुमच्याकडून पाकिट न घेता फक्त एक गोष्ट एवढी घेऊन जाईल. मला तुमच्याकडून एक शब्द हवाय की यावर्षी तुम्ही ललित कुमार पाटीलला इथं बोलवलं, ललित कुमार पाटीलने तुम्हाला बसवप्पांचे विचार सांगितले, पण आता पुढची जयंती ज्यावेळेस तुम्ही वाचून साजरी करणार आहे त्यावेळेस समाजात जर तुम्हाला काही जर खऱ्या अर्थानं करायचं असेल तर एक काम करा, एखादा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करा असं म्हणणार मी तुम्हाला नाही. आपल्या अंगातील रक्त कष्टाने तयार होतं, आपलं रक्त आपण कुठेतरी कुणाला देतो ते त्याच्यावरती पैसा कमवतात, पण जर समाजात जर तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल तर तुम्ही समाजात काहीतरी ग्रंथ दान करा, एखादी खोली निवडा, आपल्या समाजातील पोरांना प्रोत्साहित करा आणि समाजात ती खोली दान देऊन समाजातील कोणी एका माणसाने सांगावं माझी खोली पडली रिकामी, समाजातील 4-5 माणसांनी एकत्र यावं, दानशूर लोकांनी एकत्र यावं, त्यात ग्रंथ ठेवावे आणि जर आपण त्या ग्रंथांमधून आपल्या समाजातील 2 पोरं जर अधिकारी झाली तर त्या 2 पोरांचं कर्तव्य आहे की त्यांनी समाजांना अजून काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा. मी सरते शेवटी तुमच्याकडून एकच घेऊन जाईल की आज मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला विचार सांगितले. आता येणाऱ्या काळात ललित पाटीलला तुम्ही फक्त इथे जर बोलवलं तर फक्त कार्यक्रम ऐकायला बोलावं, कारण तुमच्या समाजातील 2-4 तरुण पोरांनी उद्या चालून समाजात बसवप्पांचे विचार मांडावे, एवढं देणं तुम्ही मला द्या. बस मी तुमच्याकडून अजून काही घेऊन जाणार नाही. मी तुम्हाला काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला, जर अनावधानाने माझ्या तोंडून जर चुकून काही निघाला असेल तर माझं मला परत द्या आणि जर काही जर चांगलं निघालं असेल तर ते तुम्ही ठेवून घ्या आणि खरं तर कुठेतरी बसवप्पांच्या विचारांना जागर करा आणि बसवप्पांचे विचार खऱ्या अर्थानं फक्त डोक्यावर न घेता
त्यांचे विचार खऱ्या अर्थानं डोक्यात घ्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. पाटील सरांचे जे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे त्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्यांचा गजर करा. नंतर त्यांनी आपले जे समाज प्रबोधन केले त्यासाठी परत एकदा त्यांच्यासाठी टाळ्या उमटवतो. सरांनी माझेच नाही तर माझ्यासारख्या अनेकांचे आज जे काही आपण जे डेज सेलिब्रेट वगैरे करतो त्याबद्दल आपले जे काही विचार असतील, जे काही गैरसमज असतील ते आज सरांनी दूर केले. त्याबद्दल व्यक्तिशः मी सरांचा ऋणी आहे. आणि आता परत सरांसाठी टाळून जाऊ द्या. तर आता आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत मुकुंद मुरलीधर मस्कर साहेब. त्यांनी मार्गदर्शन करावे अशी मी सरांना विनंती करतो. खरं तर सगळ्यात आधी मी म्हणजे सांगणार, मी खरं तर ऍक्च्युली काही वक्ता वगैरे नाही आहे, मी काही घेऊन आलेलं नाही आहे. सगळ्यात आधी मी खरं तर असं म्हणेन की जे आयोजक आहेत त्यांचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे. बऱ्याच वर्षानंतर म्हणा किंवा खूप वर्षानंतर हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. ह्या अभिनंदन तर फक्त खूपच अपुरं असं शब्द कौतुक केलं पाहिजे खरोखर. आणि ललित पाटील साहेबांनी जे आता सांगितलं ते खरोखर मला माहिती नाही त्यांचा किती अभ्यास आहे. आपल्या समाजामध्ये जरी ते नसले तरी इतका त्यांचा अभ्यास आहे हे खरोखर आश्चर्यजनक असतो. 12व्या शतकात म्हणजे जवळपास 800-900 वर्षापूर्वी जे बसवेश्वर होऊन गेले त्यांचे विचार खरोखर क्रांतिकारक विचार आजही आपल्याला प्रेरणादायी आहेत. आपला समाज हा आयसोलेशन मध्ये राहू शकत नाही. म्हणजे आपण काही वेगळे नाही, इतर समाजांसोबतच आपल्याला राहावं लागतं. आणि आपोआपच इतर समाजांचा जो प्रभाव असतो तो आपल्या समाजावरती पण होतो. आता ही गोष्ट घास टाकणे वगैरे तर हे खरोखर जे आहे आपला समाज खरोखर त्या गोष्टी पाळतो नाही पाळतो आपल्याला ते माहित नाही. परंतु हे जे आहे ते म्हणजे आपला समाज खरोखर कन्फ्यूज आहे का काय असं वाटायला लागतं. कारण नेमकं काय करायचं हे आपल्याला मार्गदर्शन कोणाचंच नाही आहे. हे मार्गदर्शन कोणाचं तरी आपण घेतलं पाहिजे. आणि हे मार्गदर्शन कोण करेल याच्यावर हे एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर याच्याकरता तरुण मंडळी जी आहे तरुण मंडळींनी मी एक सुचवू इच्छितो. हे जे आपलं फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडिया आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्या मार्फत आपण हा प्रसार करू शकतो. याच्याबद्दल थोडा कुणीतरी स्टडी करून हे आपल्या याच्या माध्यमावरती आपण नावं टाकलं गेलं पाहिजे. ज्यामुळे हा प्रसार जो आहे तो लवकरात लवकर म्हणा किंवा फास्ट होईल आणि समाजापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचेल. दलित पाटील जसं सजेस्ट केलं की एखादी रूम घेऊन तिथे पुस्तकं वगैरे घेऊन हे करा, ते खरोखर जर गोष्ट असेल तर करायला हरकत नाही. परंतु हा जो सोशल मीडिया मार्फत जर आपण तो केलं हाच प्रसार तर खूप इफेक्टिव्हली होऊ शकतो. आणि हा प्रसार जो आहे तो फक्त लहान मुलं किंवा तरुण मंडळी पर्यंत मर्यादित न ठेवता हा प्रसार सगळीकडेच सगळ्या म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच व्हायला पाहिजे, सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. महात्मा जे ऍक्च्युली आपण सगळ्यात पहिले आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात पहिले जे महात्मा होऊन गेले महात्मा बसवेश्वर. त्यानंतर बरेच महात्मा झाले, 5 महात्मा होऊन गेले.
12व्या-13व्या शतकामध्ये ती क्रांती करणं खरोखर म्हणजे शक्य नव्हतं. त्यांनी जी क्रांती केली तर त्यांना आपण क्रांतिकारक म्हणू, महात्मा म्हणू. तो इतिहास जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे फार आवश्यक आहे. आयोजकांनी सुरुवातीलाच सांगितलं की 2 उद्दिष्ट आहेत हा प्रोग्राम करण्यामागे. एक म्हणजे बसवेश्वरांचे आचार विचार त्यांचा प्रसार करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं संघटन करणे, समाजाचं संघटन करणे. तर खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. मी फक्त एवढंच सांगू शकेल की जे काही आपले समाजातले बांधव आहेत जे या प्रोग्रामला या स्तुत्य उपक्रमाला हातभार लावू शकतात, जे काही शक्य आहे ते आमच्या समाज बांधवांकडून ज्यांना शक्य आहे ते मदताने ते करता येईल. ठीक आहे, मी जास्त काही बोलू शकत नाही आहे कारण माझा काही या विषयावर एवढा गाढा अभ्यास नाही आहे. तर मी माझा मनोगत या 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री संतोष पुंडलिक विनंते यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी साहेबांना विनंती. सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. खरोखर मला खूप आनंद झालेला आहे कारण गेली 2 वर्षाच्या काळात आपण बसवेश्वर जयंती फक्त आपल्या घरात साजरी करू शकतो. ज्या वेळेला आपण सर्वजण समाज एकत्र येऊन सर्वांचे आचार विचार मांडून, आता बरेच जे आपण वक्ते होते ललित पाटील सर यांनी त्यांच्या वक्त्यातून त्यांच्या विचारातून त्यांनी सर्व जे महापुरुष झालेले आहेत त्यांची विचारांची सांगड घालून आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. पण महात्मा बसवेश्वरांचं जे आहे विचार जे आहेत ते आपल्या सर्व समाजात रूढ होण्यासाठी आपण सर्वांनीच महात्मा बसवेश्वरांचं विचारांचं आचरण केलं पाहिजे. आपण सुरुवात केलेली आहे. ज्या वेळेला 2007ला आम्ही सर्व मुसाळमधले जे आहेत एकत्र झालो आणि बसवेश्वर जयंतीच्या निमित्त सुरुवातीला बऱ्याच जणांचा नकार होता. एकत्र व्हायला म्हटलं की बोटावर मोजणारे जेवढे आपले बोट आहेत हातावर तेवढेच लोक असतात. त्यातूनही 3 लोक काम करणारे असतात आणि 2 थोडेसे नकारात्मक असतात. पण अशा वेळेलाही आम्ही सर्व एकत्र येऊन महात्मा बसवेश्वरांचा विचार आपल्या समाजात रूढ झाला पाहिजे. आपल्या समाजात त्यांची विचारांची आचरण घडली पाहिजे म्हणून आम्ही बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त सुरुवात केली. हळूहळू जे आम्ही समाजामध्ये जे रोपटं लावलेलं होतं ते आज आमचं रोपटं हळूहळू मोठं झालेलं आहे. आनंद वाटतो मला या ठिकाणी सांगायचं की आताच 7 तारखेला बसवेश्वर महाराजांची जयंती झाली. त्या दिवशी आम्ही बसवेश्वरांचा जो विचार आणि आचार आहे आम्ही ती पुरुष आणि स्त्री हे समान आहेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी घरोघरी काही ठिकाणी आपल्या बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमा सुद्धा नाही आहेत. तर आम्ही काही कार्यालयांमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये बसवेश्वर महाराज जयंतीचा आपलं सर्क्युलर आले शासनाचा शासन निर्णय आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती ही साजरी झाली पाहिजे. म्हणून आम्ही भुसावळचे जे कार्यालय आहेत प्रांत ऑफिस तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही प्रतिमेचं आपल्या समाजातर्फे आम्ही भेट दिली आहे आणि त्या दिवशी आपल्या समाजातील आपलीच
समाजाची महिला जी होती त्यांच्याकडून आम्ही प्रतिमेचं पूजन केलं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही ह्यावेळेला कार्यक्रम न करता त्या ठिकाणी जे गोरगरीब जे आहेत, जे काही रस्त्यांवरती आहेत, ज्यांना पोटभर अन्न मिळत नाही, यावेळेला अन्नदानाचे आम्ही पॅकेट्स करून आम्ही रात्री त्यांना ते फूड पॅकेट जे आहेत ते आम्ही त्यांना दिलेले आहेत. अशा प्रकारे कार्यक्रम आम्ही निरनिराळ्या प्रकारे साजरे करतो. आणि हे बघून की सावधामध्ये का होईना जो कार्यक्रम फक्त मंदिरापुरती समजला, पण त्यांनी ह्या वेळेला हा आगळा वेगळा आणि समाजापुढे महात्मा बसवेश्वरांचे विचार आचार सर्वांना कळावे हा एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. आणि खरोखरच यापुढे त्यांच्याकडून यापेक्षाही अधिक चांगल्या कामाची आपल्याला पाहायला मिळतील हे नक्कीच मी माझ्या वतीने त्यांना आश्वासित करतो. आणि हळूहळू भुसावळ का, सावदा का, यावल का जगात होतोच, पण या महात्मा बसवेश्वर जयंतीचं हे वर्षभर कार्यक्रम व्हावे असं सर्वांनी मनात निश्चय घेतला पाहिजे. सुरुवात आपल्या घरापासून करा. बऱ्याच जणांकडे महात्मा बसवेश्वर जयंतीची आपल्या महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे फोटोसुद्धा नाही आहे. आम्ही ज्या वेळेला मी 2007ला जो कार्यक्रम केला त्यावेळेला आम्ही पुस्तकाचं जे आम्हाला प्रकाशन करायचं होतं की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये गोष्टी समाज हा किती आहे, बऱ्याच जणांची आम्हाला ओळखी नव्हती. तर या पुस्तकाच्या माध्यमात की जामनेरला, पाचोऱ्याला, चाळीसगावला आपल्याला फक्त माहिती होती की सावद्याला आहेत आपला काही समाज, भुसावळला आहे, जळगावला आहे. त्याच्या पलीकडेही आम्हाला बरेचसे जण भेटले आणि स्वतःहून काही लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा केले, बोलून सुद्धा सांगितले. तर ज्या वेळेला आम्ही ज्या व्यक्तींकडे जायचो की हे आपलं घर आहे बा, आपल्या लिंगायत गोष्टी समाजाचं आहे, पण त्या घरात घुसल्यानंतर कळायचं की प्रतिमा सुद्धा नाही. पण आपण ज्या महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला इथपर्यंत घडवलेलं आहे, त्यांच्यामुळे आपण घडलेलो आहे, तर साधी त्यांची प्रतिमा आपल्या घरात असली पाहिजे. त्यांच्याबद्दल आपला आदर पाहिजे, मनात आहे, पण घरात जर सतत असेल तर त्यांचा विचारांचा आपल्या याच्यावरती खरोखरच पगडा राहील आणि त्यांच्या विचाराचं आपण आचरण करा. ह्या महात्मा बसवेश्वरांचं जर महात्मा जर सांगायला केलं तर फार मोठं आहे. ते प्रत्येकाने आपल्या आचारात आणि विचारात आणलं पाहिजे. एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय बसवेश्वर. धन्यवाद सर. तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे आणि मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. तर मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गणेश तिडके साहेब यांना आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. बसवेश्वरांना आदरयुक्त नमन करून मी माझे 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि थोडक्यात बोलतो की पूर्वी याच जागेवरती एक कार्यक्रम झालेला होता. लिंगायत युवक संघटना होती, अनिल कानडे होते, प्रकाश बारगरे होते, बरेच त्यावरची यंग जनरेशन जे होतं ते त्यांनी एक कार्यक्रम घेतलेला होता आणि त्यावेळेला सुद्धा संघटना स्थापनेचा प्रयत्न केलेला होता. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती आहे. आताच्या पोरांना ह्या गोष्टी कदाचित माहीत नसतील, पण त्यावेळेला सुद्धा असे प्रयत्न झालेले आहेत. पण आपल्या समाजामध्ये काही अडीअडचणी असतात, आपली परिस्थिती असते, ती परिस्थितीची जाणीव ठेवून आतापर्यंत काही गोष्टी घडल्या नाही. पण आताच्या पिढीला प्रोत्साहित करून जे कार्यक्रम घेता येतील ते त्यांनी जरूर घ्यावे आणि भविष्यामध्ये आणखी काही चांगले कामं करता येतील का यासाठी बऱ्याच आपले जे सिनियर लोक आहेत त्यांच्याजवळून मार्गदर्शन घेत राहावं. मी असं म्हणेन की आजचा कार्यक्रम झाला म्हणजे वर्षभर कार्यक्रम झाले असं गृहीत धरू नका. आणि विशेष सांगेन मी, जनार्दन बनसी कोष्टी गुरुजी होते, राजू बारघरेचे सासरे आणि संजय बारघरेचे मामा, यांनी खूप पुस्तकं लिहिली आहेत समाजा म्हणजे बसवेश्वराच्या किंवा लिंगायत समाजाच्या बद्दल खूप काही पुस्तकं लिहिली. जवळजवळ 8-10 पुस्तकं लिहिलेली आहे. एका पुस्तकाचा मी प्रमोटर होतो. त्या पुस्तकांमध्ये बरंच
खूप सांगितलेलं आहे. ती पुस्तकं आपल्यापर्यंत पोहोचली नाही हे आपलं दुर्भाग्य समजतो मी. पण त्या पुस्तकामध्ये जे पाटील सरांनी आज सांगितलं त्यातलं 50 ते 60% त्या पुस्तकांमध्ये त्यांनी त्यावेळेला त्यांच्या काळात म्हणजे जवळजवळ 82 ते 85 87च्या काळात लिहून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण आपलं दुर्दैव आहे की त्या पुस्तकांचा अभ्यास करणं किंवा त्या पुस्तकांची पोच आपल्यापर्यंत पोहोचली नाही. म्हणून मलाही थोडंसं वाईट वाटतं की त्या पुस्तकाच्या प्रती कमी पडल्या. कारण ते मुंबईला राहतात, वाशिमला राहतात, त्या मुंबईच्या लोकांनाच जास्त ते आवडलं. त्यांनी सुशिक्षित असल्यामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. आणि जर त्यांचं पुस्तक आपण परत प्रिंट करायचं म्हटलं तर मी त्यांना प्रोत्साहित करेन. काही अडचण असली, आर्थिक अडचण असली तर आपण ती सॉल्व करू. आणि त्याच्यातूनही आणखी दुसरी गोष्ट, त्यांची जर पुस्तकं कोणाजवळ असतील तर ती जरूर वाचा. त्याच्यामध्ये आपल्या लिंगायत पंथाबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या आता जी नवीन मुलं तयार झालेली आहेत यांनी सातत्य ठेवून पुढील कामं करावी अशीच मी एक भावना ठेवतो, सदिच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. जय बसवेश्वर. तर आजचा आपला पुढील कार्यक्रम आहे आभार प्रदर्शनाचा. तर मी श्री विकास भावने यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो आणि त्यांनी आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. की लिंगायत समाज सर्वांना शिवशरण आहे. खरं म्हणजे इथं उभं राहण्याचा उद्देश फक्त आजच्या कार्यक्रमाला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं आहे त्यांच्या ऋणी राहून त्यांचे आभार मानावे. परंतु तत्पूर्वी उपस्थित जे प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते आहेत यांनी जी काही अपेक्षा ठेवलेली आहे भविष्यकाळामध्ये आमच्या युवा मंचसाठी, तर त्यांच्या अपेक्षा नक्कीच आम्ही युवा मंचच्या वतीनं पूर्ण करणार आहोत. जसं आपल्या आदरणीय ललित पाटील सरांनी सांगितलं की आज एक आपलं दुर्दैव आहे की बसवण्णांचे विचार आपल्या समाजात मांडण्यासाठी आपल्याला एक बाहेरचा वक्ता बोलवावा लागला. परंतु त्यांनी विचार मांडले की पुढच्या इन फ्युचर भविष्यामध्ये हे विचार मांडण्यासाठी निश्चितच आमच्या युवा मंचतर्फे कोणीतरी येणार आणि ते विचार मांडणार. नंतर अध्यक्षांनी सांगितलेलंच आहे की हा कार्यक्रम आजच्या पुढे मर्यादित ठेवायचा नाही. हा कार्यक्रम आज झाला म्हणजे संपला नाही किंवा आज झाल्यानंतर पुढे वर्षभरानंतर करता असंही नाही. युवा मंचच्या वतीनं ते सुद्धा मी जाहीर करतो की आम्ही हे सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वांच्या एकमतानं ज्या ज्या पद्धतीनं ज्यांना सुटेल त्या पद्धतीनं तसंही करून हे बसवण्यांचे विचार सर्वांमध्ये पोहोचवायचे, समाज एकत्र ठेवायचा, संघटन करायचं, ज्या योग्य की ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या सर्वांमध्ये पोहोचवायच्या. त्यानंतर मुख्य कार्यक्रम जो आहे आपल्या कार्यक्रमाला आभार प्रदर्शनात तो मी प्रदर्शित करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश दादा टिळके यांचं विशेष आभार. त्यांनी जे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपण स्वीकारलं. त्यासमोर आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत, प्रमुख वक्ते आहेत श्री ललित पाटील सर यांचं विशेष आभार यासाठी मानेल की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची शोभा त्यांच्या वक्तव्यातून आम्हाला दिली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री मुकुंद मस्करजी असतील, श्री संतोष विनंते आहेत, श्री नानासाहेब गोडके आहेत, तसेच श्री रमेशदादा मस्कर आहेत. ह्या सर्वांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून आजच्या कामासाठी वेळ दिला, यासाठी त्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो. त्यानंतर हा जो कार्यक्रमाची खरी शोभा जे डेकोरेशन आहे, जे मंडप असेल, स्टेज असेल, याची व्यवस्था केलेली जे आमचेच मित्र संजय काशीनाथ बंदापुरे वाळू बंदापुरे यांनी जी काही मदत केली त्यासाठी त्यांचेही विशेष आभार. त्यानंतर जो मुख्य सर्वजण ज्या कार्यक्रमाची वाट बघतात आहेत, खाली ते भजन न होय गोपाला, तर ज्या जेवणाची सुरुची असं जेवणाची व्यवस्था ज्यांनी केली आहे बापू ठोसे साहेब त्यांचे सुद्धा मी आभार नक्कीच मानू इच्छितो. आणि आपल्या कार्यक्रमाचं ज्यांनी प्रचार वगैरे केला, आपल्या कार्यक्रमाचे घरापर्यंत पोहोचले, खरी मेहनत कष्ट ज्यांनी केले ते आपले प्रशांत सरवणे यांचं खरंच आभार मानेन की सर्वात जास्त मेहनत त्यांनी या कार्यक्रमासाठी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची पत्रिका छापणं असेल किंवा जे काही अजून कार्य असतील जे आमचे चंदूभाऊ लोंगे आहेत त्यांनी केलं, त्यांचेही मी आभार मानतो. नंतर आपल्या जे बसवेश्वर पूजनासाठी जे प्रतिमा बनवण्याचं फ्रेम करण्याचं काम केलं आमचे गणेश बारगरे असतील यांचेही मी आभार मानतो.
तसेच आपल्याला कार्यक्रमासाठी परमिशन दिलेलं नगरपालिका आणि पोलीस स्टेशन यांचेही विशेष मी आभार मानेल. आणि सर्वात महत्त्वाचं, या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन इथं उपस्थित दिली, ज्यामुळे खरं म्हणजे हा कार्यक्रम होतो आहे. असं उपस्थित सर्व सर्व आमच्या कोटी लोकांचे आभार मानतो आणि माझ्या शब्द धन्यवाद.